प्रॉब्लेम होता, सासूबाई आजारी होत्या. आपण स्तोत्र म्हणूया का तोपर्यंत? हो हो म्हणा. महेंद्र जोशी, तुम्ही म्हणताय काय स्तोत्र? महेंद्र म्हणा जोशी म्हणा 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 तुम्ही. म्हणा. आहे अहो मी म्हणा. बरोबर. नाही, असं. पापट सर आले आपले. पापट हो. सर, स्तोत्र म्हणा तुम्ही. सर आहे अजून म्हणत 2 असताना मिनिटांनी म्हणूया ना. 8:20च होत आहेत. नाही, असू 8:23 दे झाले ना, म्हणा. तोपर्यंत बोला ना तुम्ही. आपलं हा तेवढा हा वेळ हा फुकट जाणार नाही आपला. नाही, करतो सुरुवात करू. स्टार्ट कर. चालेल. हो, करा करा करा. श्री गणेशाय नमः. रम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिश्चन्द्यं च पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थे लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद विरचितं श्री गणपती स्तोत्र संपूर्णम्. खूप छान, सुरेख. सर, तुम्ही श्री- कुंडली एवढी उत्तम सांगितलीत कालची, हा. अगदी तंतोतंत सांगितलीत, मला आवडलं. काही म्हणजे नाही, सर्वतोभद्र म्हणजे काहीतरी स्पेशल आहे हे समजलं मला. हरिकृपा आहे मॅडम, बाकी काय नाही. अगदी बरोबर सांगितलं. त्या जातकाचे आई आणि बाबा दोघंही वृश्चिक राशीचेच आहेत. हो. पण मामाशी त्याचं बॉन्डिंग आहे. मामाशी बॉन्डिंग आहे. नाही ते जरा तेव्हा ते मामाचा उल्लेख त्या कुंडलीमध्ये नव्हता मॅडम. तो नव्हता जनरल काय? एक पार्ट होता की वृषभ राशीमध्ये एखादा ग्रह असेल आणि तो अच्छा, रोहिणी जनरल पार्ट नक्षत्रात. होता काय? हा. महेंद्रभाई बाबा, नरेंद्र मोदी का दोस्त है महेंद्र जोशी. हो जोशी साहेब काही बोलत नाहीत ते. कोणाला काही नमस्कार, डाऊट आहेत का? नमस्कार. आधीचा अभ्यास नमस्कार साहेब. आधीच्या अभ्यासाचा काही कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या तोपर्यंत. काही करणार शेवटचं लेक्चर आहे. मंगळवारी आपलं आता ताजिकचं डेमो लेक्चर असणार आहे. मंगळवारी आलं का लक्षात? सगळ्यांनी तेव्हा यायचंय, ऐकायचंय आणि आवडला तरच पैसे भरायचे आणि प्रवेश घ्यायचाय. ओके? माझा डाऊट आहे म्हणजे एक शंका आहे. बोला ना. हा, बोला ना, शंका बोला, विचारा. हॅलो, माझा एक किरकोळ डाऊट. आपण आता ते पहिली जी 90 सालची जी पत्रिका घेतलेली होती त्यात आपण नंतर 2 मिनिटांनी टायमिंग बदललं. हो पहिलं 2:37 होतं, 35 होतं, 35चं आपण 37 केलं, 37चं नंतर 39 केलं. त्या करण्यामागचा मुख्य हेतू काय? मुख्य हेतू असा आहे की जसं आपण केपी मध्ये बीटीआर काढतो तर एखाद्या व्यक्तीचं जे लग्न आहे ते अतिशय बॉर्डरवरती असेल आणि त्याला बर. जर चुकीचा सूक्ष्मांश येत असेल तर हा, आता हा. तो दरिद्रांश आल्यामुळे त्याच्यामध्ये पुढचा नवमांश आपण स्वीकारला. कारण का की बर. 1 मिनिटाने जरी तिथे बदल केला गेला तर ते 45 कला विकला हा हा हे लग्न चुकीलं होतं. म्हणून त्या ठिकाणी कधीतरी एखाद मिनिटाचं अंतर असल्यानंतर आपल्याला सूक्ष्मांश चुकीचा येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक टायमिंग जे आहे ते 1 मिनिटं फॉरवर्ड करायला सांगितलं मॅडमला. तर त्यांनी 2 मिनिटं केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी धनुनवमास उपलब्ध झाला हा. आणि म्हणून नाही, आता धनुनवमासच्या जर समजा लग्न बॉर्डरवर असेल हा तर लग्न म्हणजे तरच करायचं ना? सूक्ष्मांश सूक्ष्मांशासाठी. हा आणि लग्न सुद्धा बॉर्डरवर म्हणजे आरंभिक किंवा अंतम तर अंत. त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लग्नाचं व्हेरिफिकेशन करते वेळी जातक कुठल्या वारी जन्माला आलेला आहे हे केपी मधलं सांगतो तुम्हाला मी. हो त्याप्रमाणे त्याचा सब निवड करायचा, सब वरून त्याचा सब तयार करायचा,
सबचा सब करायचा आणि त्याच्यानंतर मग तिथे मुख्य नक्षत्रामधून तो सब निवडायचा. मग कधी कधी 7-8 मिनिटं पण मागे जाता येतं, 2 मिनिटं पण मागे जाता येतं, तेव्हा सब तो बदलतो आणि त्यावेळेला लग्नाचा बर्थ टाइम रेक्टिफिकेशन होतो ऑटोमॅटिकली, ओके त्याशिवाय ठीक होत आहे. नाही. थँक्यू सर. ओके थँक्यू. तो केपी मधला बीटीआर आहे आणि हा जो आता आपण केला तो बीटीआर याच्यामधला आहे की ज्याच्यामध्ये सूक्ष्मांशामध्ये ते अचूक झालं होतं आणि त्यावेळेला काहीतरी 45 कला लग्न जे बदल होतं कला. मग 1 ओके. मिनिटाचा मी फरक सांगितला तर 1 मिनिटानंतर ते लग्न धनु हा. नवमास आला, म्हणजे ओके. शिव लग्नातलं शेवटचं चरण शेवटचं. असं. बरोबर. पण जर समजा त्या ठीक. ठिकाणी 2 अंशावरती जर बदल असेल तर मग नाही करू शकत, कारण मग 1 नवमास जो आहे तो 11 मिनिटाचा असतो साधारणतः. बघा 1 अंशाला 4 मिनिटं, बरोबर आहे की हा. नाही? 4 12 मिनिटं झाली, 20 कलेला म्हणजे सेकंद झाले, मग 12 मिनिटं 20 सेकंदाचा हो. त्या ठिकाणी तो नवमास असतो. तर 12 मिनिटं मागे पुढे जाता येत नाही, पण 1 मिनिटं मागे पुढे जाता येतं. Got it? हा. 1 मिनिटं तुम्हाला मागे पुढे जाता येतं. ओके. येस सर. पण 12 मिनिटं 1 नवमांश जो आहे, आता सिंपल सांगतो तुम्हाला, 3 अंश 20 कलेचा 1 नवमांश आहे. 3 अंश भोगण्यासाठी साधारणतः लग्नाला 12 मिनिटं लागतात. 12 मिनिटं म्हणजे फार होतात. हो. 12 मिनिटाची तफावत म्हणजे फार होते आणि त्याच्यामध्ये 12 मिनिटं 20 सेकंद ती पण भारी होतात. तर त्याच्यामुळे तिथे जर बॉर्डरला असेल तर 1 मिनिटं तुम्ही इकडे तिकडे ॲडजस्ट करू शकता पारंपरिकमध्ये. ओके. पण हा. कृष्णमूर्तीमध्ये जर बीटीआर आणायचं असेल तर एखाद्या वेळेला एखादं लग्न असेल आणि त्याच्यामध्ये प्रॉपरली आपल्याला पर्सनॅलिटी वाटत नसेल की हे लग्न परफेक्ट असेल किंवा हा जो लग्नाचा बिंदू आहे म्हणजे त्या ठिकाणी उपनक्षत्र स्वामी, नक्षत्रामध्ये असणारा नक्षत्र स्वामी, त्याच्यानंतर उपनक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी. आता उपनक्षत्र स्वामीमध्ये 20 कलेचा जो आहे 22-23 कलेचा तो शुक्र आहे. आता तो 20-22 कलेच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं हा. तर तो सगळ्यात मोठा स्लॉट आहे, कारण का की त्या ठिकाणी शुक्राची महादशा मोठी आहे. मग त्याला 2 मिनिटाचा तफावत आहे. राहूला पण 2 मिनिटाचा बरोबर. तफावत आहे, ॲग्री. त्याच्यामध्ये सूर्याला 1 मिनिटाचा आहे, केतूला 1 मिनिटाचा आहे, मंगळाला 1 मिनिटाचा आहे, चंद्राला प्रॉपर 1 मिनिटाचा आहे. बरोबर. तर 1 मिनिटांनी तुम्ही टॉलरन्समध्ये बदली करू शकता. पण शुक्राच्या दशेमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटं काही कला आहेत तर त्या 20 सेकंद त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते, असं आहे. ओके. ठीक. मग थँक्स. केपीमध्ये करायचं असेल काही वेळेला कसं असतं की त्रिपाद चतुष्पाद नक्षत्र जी आहेत, तर बॉर्डरचं लग्न असेल तर कदाचित चतुष्पाद येऊ शकतं, म्हणजे त्रिपाद येऊ शकतं. जसं की मृगशीर्ष नक्षत्र आहे तर ते द्विपाद आहे, पण पुनर्वसू त्रिपाद आहे. मग कर्क लग्न असेल तर त्रिपादामध्ये तो आरंभी पुनर्वसूचं पहिलं चरण आहे. ते 1 चरणमध्ये आपल्याला केपीमध्ये साधारणतः शेवटचा सब जो आहे ते गुरुच्या लग्नामध्ये शेवटचा सब कोणाचा, पहिला आरंभ गुरुचा होतो, मग गुरुच्या सबच्या अगोदर शनी, असं आहे. शनी. मग म्हणजे ओके. सबचा सब. थँक्यू सर. ओके, हा. बोला. सर बोला नमस्कार, एक विचारू. हा विचारा मॅडम. सर मग हे प्राणपद लग्न काय म्हणतात त्याच्यावर पण बीटीआर करता येतं का? कशात म्हणता? प्राणपद आपण म्हणतो ना की प्राणपद लग्न की ज्याच्यावर जिथे प्राणपद लग्न आलं असेल त्याच्यापासून ज्या नवांश मध्ये हे आहे म्हणजे नवांश जिथे येतो तिथून चंद्र जर का 1-5-9 मध्ये असेल तर ते राईट हे आहे, म्हणजे नाही कसं आहे ती त्याच्यामध्ये घटी जी इष्टघटी आपण म्हणतो असं नाही इष्टगती असं वगैरे मी नाही, कुठे सांगतो. वाचलं पुस्तकात म्हणून मी विचारलं. नाही सांगतो म्हणजे तुम्हाला मला काय नक्की ते बघ. कसं कॅल्क्युलेट करायचं नाही कळलं. नाही असं आहे मॅडम, तुम्ही केपीमध्ये तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते अख्ख्या नक्षत्राचे आहेत, पण पारंपरिकमध्ये जे ऑप्शन आहे तो सबचा आहे, म्हणजे याच्यातला सूक्ष्मांशाचा. आता जर समजा आता जसं उदाहरणार्थ आपल्याला सबमध्ये ज्याच्यात केपीमध्ये तुमचा जन्म कोणत्या वारी झाला आहे असं समजलं आपण तर सांगा. माझं रविवारी.
मग रविवारी झालेला आहे तर रवीचा सब जो आहे तो साधारणतः नाही म्हणाला तर 1 मिनिटाने बदल होऊ शकतो. ओके. बघा 13°20 कलेचं एक नक्षत्र आहे, त्याच्यामध्ये 9 सब आहेत. त्या 9 सबला डिव्हिजन त्यांनी महादशा अकॉर्डिंग टू महादशा त्यांनी तो सब ठराव केलेला आहे. त्याच्यामध्ये चंद्राची महादशा आणि शुक्राची महादशेमध्ये एक अंशाचा म्हणजे त्या ठिकाणी 1 अंशाचा बदल करू शकतो आणि शुक्रामध्ये 2 अंशाचा बदल करू शकतो. शनीमध्ये 2 अंश, राहूमध्ये 2 अंश. तर 10 आणि 20 मध्ये साधारणतः 1 अंशामध्ये 4 मिनिटाचा बदल तुम्हाला अपेक्षित आहे. पण त्रिकोणामध्ये जरी तुम्ही गेलात आणि त्याच्याकरता जो भावमध्य जर असेल तर लग्नाचा भावमध्य आणि त्रिकोणाचा भावमध्य हा सारखा येईल जवळपास, त्यात काही हे येणार नाही. मग तिथे करेक्शन करताना तुम्हाला लग्न स्थानच करेक्शन केलं तर इत्यादी सगळी स्थानं ही करेक्ट होणार. ओके. असं आहे. ठीक आहे, थँक्यू. नसेल कळलं तरी विचारायला हरकत नाही, नो प्रॉब्लेम, मी समजावून सांगेन. जोशी साहेब क्या यार कहाँ बहुत दूर हो गए हम. नाही सर, जरा अडचण होती. ताईंना माहिती आहे. हा. ओके ओके ठीक है ठीक है. बाबा ताई ताई है, ताई को अभी कोई ये नहीं कर सकता है कॉम्पीट. बरोबर. अहो काय लाजवताय गरीबाला. ताई देवळात काय जात आहेत, एक्झिबिशन काय करतायत, पिकनिक काय करतायत, ज्योतिष काय करतात. नाही, गरीब गरीब कोणाला म्हणायचं, गरीब कोणाला म्हणायचं, गरीब कोणाला म्हणायचं. माझी खेचतायत आज देवारे सर. लाज नाही दे ना. नाही बिलकुल नाही, असं नाही कधी करा. असं मी कधीही करत नाही कुठल्याही व्यक्तीला. ते महेंद्र साहेब तर आमचे दोस्त आहेत, त्यांचं आमचं फ्रँकली नाही वातावरण. ते महेंद्र साहेब नाही हो, ते महेंद्र धोनी आहेत. डायरेक्ट 4x4. 6x6. नहीं ते बाबा मेरे प्यारे भाई और बहनों का आदमी है. एक नरेंद्र एक महेंद्र आहे. बोला बोला. हा आणखी काय म्हणता. काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग आपण कुंडलीचा जो भाग आहे त्याच्यामधलं काही प्रश्न विचार. कारण माझ्याकडे आता कुंडली नाही आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण विचार करू आणि उत्तरं देऊ. नक्कीच चांगल्यापैकी उत्तरं देऊ आपण त्या ह्याच्यामध्ये. सर्वांनी काल जे त्याने एक्सप्लेनेशन केलं तुम्ही खवेदांश घेणार होतात ना सर. मग घेतो ना आत्ताच, ते तुम्ही सांगाल मग तसं. खवेदांश स्टार्ट करा. बरं ठीक आहे, चला. येस सर. हा आता खवेदांशामध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, ख म्हणजे खगोल, ख म्हणजे आकाश, कळलं का. आणि ख हा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व तऱ्हेच्या गोष्टी पाहता येतात. खवेदांश हा 40 कलेचा बनतो. आता खवेदांश 40 कलेचा बनल्यानंतर आपल्याकडे कुंडली जी पाठवली ती मकर लग्नाची कुंडली आहे. आता तात्कालिक वर्तमान काळामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नकुंडली सोडवायची असेल तर खवेदांशावरून बरंचसं भविष्य बघता येतं, पाहता येतं, फलादेश करता येतो. आता उदित लग्न मकर आहे आत्ता 8:30 वाजता. त्याच्यामध्ये आपल्याला खवेदांशामध्ये जाऊन कुंडलीचं बळ बराबर, कुंडलीतलं बळ किती आहे तर आपण बघितलं तर आता जर सिंह खवेदांश आलेला आहे तर सिंह खवेदांश आला आहे म्हणजे आत्ताचं बळ खवेदांशासाठी चांगलं आहे. आता तो जो खवेदांश आहे त्या ठिकाणी 12 खवेदांश येतात. तर त्या ह्याच्यामध्ये हा 5वा जो खवेदांश आहे तर तो सिंह आलेला आहे म्हणजे वर्तमान काळ आत्ताचा तो अतिशय शुभ म्हणून सांगितलेला आहे 8:30 वाजता. आता तो 8:30 वाजता चाललेला आहे तर त्या ठिकाणी तो किती काळ चालेल, ह्याचे 40 भाग पूर्ण करण्यासाठी मॅडम 30 अंश लागतात म्हणजे 2 तास लागतात. त्या 2 तासामध्ये 12 स्लॉट आहेत. आता त्या 12 स्लॉटमध्ये आपण जर बघितलं तर सिंह खवेदांश आलेला आहे. त्याचा अधिपती शुक्रयुक्त दशमात आहे आणि तो वृषभ राशीत आहे. म्हणजे आजची कालावधी आपण बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय चांगला आहे. म्हणजे खवेदांशामध्ये आजची स्थिती दशमस्थान बलवान आहे आणि तो लग्नेश शुक्रयुक्त आहे. 2 केंद्राचे अधिपती एकत्र आलेले आहेत. अधिकतम त्यामध्ये पंचम स्थानामध्ये सुद्धा 2 केंद्राचे अधिपती एकत्र धनून खवेदांशामध्ये आहेत. म्हणून म्हणजे काय की जातकाचा कुठलाही प्रश्न सोडवायचा जर असेल तर खवेदांशाच्या अनुसरून
आत्ताचा काळ हा अतिशय चांगला आहे. खवेदांशामध्ये राहू केतू हे एकत्र येतात, तर त्यावेळेला ते कुंभेत आलेले आहेत. कुंभेतला राहू कुंभेतच आलाय, तो वर्गोत्तम आहे. सीमेतला राहू कुंभेत आलाय, तो वर्गोत्तम केतू. तो सीमेतला केतू हा राहूयुक्त झालेला आहे. तर सप्तम स्थान तेवढं चांगलं नाही. पण या जातकाला गुरुचं जे 12वं स्थान, तो गुरु उच्चीचा त्या ठिकाणी खवेदांशामध्ये आलेला आहे, तो चांगला आहे. त्याचा बुधावरती योग होतोय दृष्टीने, तो सुद्धा चांगला आहे. चतुर्थात वृश्चिक रास असून बुध आहे तिथे, तो सुद्धा सरळ कार्य पूर्ण करणारा आहे. तूळ राशीला चंद्र आहे आणि तूळ राशीचा अधिपती हा रवी सोबत आहे. म्हणजे लग्नेश, दशमेश आणि पराक्रमेश हे तिघही आणि राशी स्वामी हे एकत्रित गुण येतात. म्हणजे इथे ह्या जातकाला तुम्हाला कुंडलीचं स्थान जे आहे ते दशम स्थान बलवान झालेलं असल्यामुळे खवेदंशाच्या कुंडलीमध्ये आपण जे कुंडलीचं बलाबळ म्हणतो, तर ते आकाश अतिशय चांगलं आहे. आत्ताच्या वेळेला 8:30ला, आत्ता 8:30 होऊन गेलेले आहेत, पण तरीसुद्धा आपण जेव्हा ओपनिंग केलं त्यावेळेला 8:30ची कुंडली मांडलेली आहे. तर कुठलंही कार्य करताना ही वेळ अतिशय चांगली आहे. तर त्याच्याकरता 40 कलेची ही कुंडली असून त्याच्यामध्ये ट्रान्झिशन त्याचा जास्ती उपयोग होतो. एखाद्या वेळेला आपली मूळ कुंडली असेल त्याच्यामध्ये आपण खवेदांश कुंडली जर लावली आणि त्याच्यावरचं जर ट्रान्झिट बघितलं, तर तिथून एखादा ग्रह भ्रमण करतेवेळी त्या ग्रहाला कालावधी किती लागेल. जसं उदाहरणार्थ शनी महाराज जे आहेत ते साधारणतः 30 दिवसाने 1 अंश बदलतात. तर ही 1 अंशापेक्षा 40 कलेची कुंडली, 1 अंश हा जो आहे हा जास्ती होतो. तर 40 कला किती होईल, तर त्याला अनुसरून जी ग्रहाची जी गती असेल ती गती पकडून आपल्याला तो तिथे किती वास्तव्य करणार आहे, का पिढा कधी जाणार आहे, आपल्या खवेदांशाच्या कुंडली अनुसार. कळलं का? मग त्याच्यानंतर त्यांची स्टेप असते ग्रहाची, की तो कधी बदलणार आहे, कधी त्याच्यामध्ये पदार्पण करणार आहे, कधी त्या ठिकाणी वक्री ग्रह असेल तर त्या ठिकाणी खवेदांशामध्ये बदल होतो आणि तो मागे येतो. मग तो खवेदांश जर चांगला असेल तर तो चांगलं फलित देईल आणि जर पुढे जाऊन जो खवेदांश खराब असेल तर तिथे वाईट फळा देईल. मग त्याच्यावरती सुद्धा आता 40 कलेची कुंडली म्हणजे काय, तर 60 कलेचा त्या ठिकाणी 1 अंश होतो, बरोबर आहे की नाही. आणि 30 अंशाचा 1 राशी होते. पण इथे 40 कलाच आहे, 60 कला नाही आहेत. तर जसं 40 कलेवरती 1 अंशाच्या अलीकडे ह्या सगळ्या कुंडलीचं मोजमाप केली जाते आणि त्याचं फलित ठरवलं जातं. त्याच्यामध्ये राहू केतूसुद्धा विचार केले जातात. कधीकधी सूर्याला 40 कला जाण्यासाठी 20 तास लागतात. 24 तासाचा सूर्य आहे एका अंशाला, पण इथे 20 तासामध्ये घडामोडी होऊ शकतात. सूर्य जर चांगल्या पोझिशनमध्ये असेल तर जातकाला तुम्ही त्यावेळेला 20 तासामध्ये अनेक गोष्टी सुचवू शकता, सांगू शकता. चंद्र जो आहे तो 1 अंशा भोगायला साधारणतः 2 तास घेतो, तर 40 कला भोगण्यासाठी तो साधारणतः 1.5 तास जवळपास घेईल. चंद्राच्या गतीवरती अवलंबून आहे. मग तो 1.5 तासामध्ये चंद्र हा त्या ठिकाणी आपल्याला फेवरेबल आहे का, तो चांगल्या खवेदांशामध्ये आहे का. शेवटी खवेदांश हे 12च आहेत, पण आत्ताचा चंद्र हा तुळेत आहे आणि तो स्वादिष्ट राशीमध्ये आहे, तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आहे. म्हणून इथे आत्ताचं आता जे वातावरण आहे सध्याचं, जसं जोशीसाहेब आले एकदम बहार हो फुल बरसाव, तर त्याच्याप्रमाणे वातावरण कसं झालं तर एकदम मस्त झालं. म्हणजे अशा तऱ्हेने कुंडलीचं वाचन करून बुध हा चतुर्थात आहे, तो वृश्चिकेचा आहे, तो गूढ खवेदांशामध्ये आहे. काही घडामोडी आता आपण जे ज्ञान शिकतो ते बुधाच्या अंतर्गत आहे. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ज्योतिष सांगायला लागणारं जी कला आहे ती बुधाकडे आहे आणि ती गूढशास्त्राची कला, बुध हा गूढशास्त्राच्या राशीत आहे, तर तिथे तो वर्तमान काळ अतिशय उपयुक्त आणि चांगला आहे. गुरुची कृपा आहे. गुरु हा स्वतः खवेदांशामध्ये त्या ठिकाणी कर्कस खवेदांशामध्ये आलेला आहे, म्हणून त्याची दृष्टी जो आहे तो मोक्ष त्रिकोणातला आहे. त्याची दृष्टी बुधावरती आहे, त्याची दृष्टी षष्ठस्थानावरती आहे. जर दृष्टीने फलादे एखाद्या व्यक्तीने विचारलं की मी नोकरी वगैरे करू का, काही मिळेल का, तर निश्चित चांगल्यापैकी आत्ताची घटना ही अशी दर्शवते. म्हणून खवेदांश हा अनेक अंगाने त्याचं कथन केलं जातं. आता विचारा प्रश्न.
कुबल मॅडम नमस्कार, तुम्ही आहात का? होय सर, आहे आहे. ओके, नमस्ते. नमस्ते नमस्ते. हा. तर ही हे फार खबरदार छान शिकवलंय मॅडम सरांनी आम्हाला. हे सगळे षोडश वर्गचे क्लासेस पण झालेले आहेत. म्हणजे म्हणजे सरांच्या बाबतीत काय बोलायचं हे आमच्याकडे आता कोणाकडे शब्दच नाही राहिलेले. ज्योतिष शिकावं तर सरांकडनं, बस एवढंच एका वाक्यात सांगू शकतो. तर डोळे मिटतात तेव्हा त्यांना पूर्ण अवकाश दिसतं आणि नाही, दशा आता महादिशा काहीच दिसतात. चुकतं. आता तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभव घेतलाच आहे ना. फक्त एक ग्रह सांगितला तर सर सगळं सगळं त्या व्यक्तीची पूर्ण कुंडलीच मांडून टाकतात नाही अगं. खरंच ग्रेट आहेत सर, ग्रेट आहेत. खूप छान. आता सर खबरदार 28 जुलैला आमच्या हा अनिरुद्ध नक्षत्राचं ऑनलाईन आम्ही करणार आहोत गुरुपौर्णिमा. वा, त्याच्यात व्हेरी गुड. प्रत्येक जण गुरूंबद्दल बोलेल. जे प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असतात, ठीक आहे, ठीक त्यांच्याबद्दल प्रत्येकाने बोलायचंय. आहे, ठीक आहे, आणि ठीक ते हेमंत उपासने आणि ज्योतिष मित्र मिलिंद यांच्या डोक्यातली ही भन्नाट आयडिया आहे. तर चांगली गोष्ट त्याच्यात आहे. तुम्ही हजर व्हावं. मी हो तुमच्याविषयी मी छान छान भरभरून बोलेन. माझ्या गुरूंबद्दल मी सांगेन ना. मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांचा आता आठवण केलीच पाहिजे. हा, मग ते त्याला त्या दिवशी बोला, आता नको ते हो, सस्पेन्स. नक्की नक्की नक्की. या तुम्ही मग, हा वेळ हो काढा. हो ना, टाइम हो असेल तो सांगेन काय जो ठरेल तो. होय ताई. आणि आता ग्रुपवर आहात ना, मोठ्या ग्रुपवर आहात, मग येस तुम्हाला येस. आपण आयडल करू. आयडल नाही ऑफ द नाही ग्रुप, नाही नाही आयडल वगैरे करू नका. मी आहे तसं ठीक आहे. इंडियन आयडल. जे ठेविले अनंत तैसेसी राहावे. त्याच्यामध्ये आता काय आहे की जे आहे आयुष्य ते ज्योतिष ज्ञानासाठी उपयोगात आणायचं आहे, बाकी काही नाही. खूप छान, पण खूप छान, ग्रेट. बरं, सर्वतोभद्र चक्राबद्दल किंवा आता आपण जे खवेदांश वाचले, खवेदांश कुंडली मॅडमने तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर त्याच्यातलं ग्रुपवर काही टाकले आहे. ग्रुप म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर त्यांना पण काही विचारायचं असेल तर अवश्य विचारू शकता. विचारू आपण दे, त्याच्यावर तर त्याच्या आधी 1 मिनिट मला डोक्यात बोला विचार आले तो बोलू दे. बोला आज बोला. जेवढे हजर आहेत आणि एक हं, कोणतरी आज ऍबसेंट आहे, त्यांनी मेसेज केलाय ग्रुपवर, हा ते अशा सगळ्यांनी मला नावं व्यवस्थित ग्रुपवरच लाईनीत लिहा. 1 नंबर आणि कोणाचं तरी नाव लिहिलं समजा, 1 हं, नंबर आणि धनंजय चौगुले, मग 2 नंबर आणि त्याने कॉपी पेस्ट करून सगळी लिस्ट पाहिजे मला. ग्रुप मधल्या येस सगळ्यांना मी सर्टिफिकेट देणार नाहीये. जेवढे आज हजर आहेत तेवढ्यांना सर्टिफिकेट मिळणार. आणि जे आजारी होते, RK नागरगोजे आजारी होते, त्यांनी मला मेसेज केला होता पर्सनलवर, तर त्यांना एक सर्टिफिकेट आपण द्यायचे, जरी ऍबसेंट होते ते मध्यंतरी, त्यांना अटॅक आला होता, त्यामुळे ते येऊ शकत. तर अशी ठराविक लोकांनाच मी देणार आहे. आणि नावं जे नाही लिहिणार त्यांना मी देणार नाही सर्टिफिकेट, मी आधीच सांगते. हा, ठीक आहे चालेल ताई. माझं बोलून. सर आता ध- तुम्ही ध- बोला. आज धन्यवाद शेवटचं ताई. लेक्चर आहे ना, हा म्हणून मी हा सांगितलं, ताई, म्हणजे मी हा ताई. तेवढ्यांची सर्टिफिकेट बनवून देईन ठीक आहे, ठीक आहे. ग्रुपवरच. बघा आता ताई असं आहे की आता विद्यार्थी जे काही प्रश्न विचारतील त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, समजवायचं. उत्तर देण्यापेक्षा समजवणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या ज्या काही कल्पना असतील, त्यांच्या काही गरजा असतील, त्यांना पुढे फलित कसं करायचं आहे. आता मी एकच सांगेन की सर्वतोभद्र चक्र तुम्ही शिकलात, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. तसं की त्या ठिकाणी तुम्हाला सर्वोच्च जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला ताईंच्या माध्यमातून. नाहीतर ह्या विद्यार्थ्यांची काही माझी ओळख नव्हती, पण तरीसुद्धा मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि त्या ह्याच्यामध्ये ताई होत्या म्हणून तिथे सफलता प्राप्त झालेली आहे असं समजावं. दुसरा भाग असा आहे की आता सर्वतोभद्र चक्रामध्ये कुठलाही प्रश्न असेल, कुठलाही एनी काइंड ऑफ, तर तसं काही हे नाही. मग नाडीबद्दल विचारा, धारकांशबद्दल विचारा, त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं जे चंद्राचं नक्षत्रबिंदू आहे, सूर्याचं नक्षत्रबिंदू आहेत, तर त्याच्याबद्दल जरी विचारलं तरीसुद्धा तुमचं जे पूर्ण अपुरं काही असेल तर ते पूर्ण करूया. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊन कुठलीही गोष्ट अडचणीची झाली नाही पाहिजे, असा भाग आहे. कोणी निसंकोचपणे सर्वांनी, अजूनही काही अटी असतील तुम्ही बघितल्यावर, काय कुठे येस गाडी अडली असेल तुमची, तर ती गाडी येस सुरू करण्यासाठी प्रश्न विचारा. नक्की. हा, विचारा विचारा. RK नागरगोजे सर, विचारा. बोला साहेब. आज प्रश्न नाही विचारायचा, पण आज रिक्वेस्ट अशी करायची आहे हा की मध्ये काही वेळा प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंग ऐकता येतच नाही, येतच असं नाहीये कामाच्या किंवा बाकीच्या व्यापामध्ये. तर त्याच्यामध्ये अजून एक 8-15 दिवस थोडासा वेळ गेल्याच्या नंतर पुन्हा जर काही शंका आल्या
तर असं एखाद दिवशी एक अर्ध्या पाऊण तासाचं सेशन. या ग्रुपवर तुम्ही त्या हो, या सगळ्या ग्रुपवर शंका टाका, त्याचा हो, विचार केला जाईल, ती माझी जबाबदारी. ओके नाही सरांना एक तिवारी सरांना कसं रिक्वेस्ट करायची ते मी नाही बघेन. एक लेक्चर आपण परत प्रश्न जे काही उपस्थित करतील ना त्यांच्यासाठी एक सेशन ठेवू, काय हरकत नाही. हो, ह्याच ग्रुपवरचे लोक फक्त हो विचारू हो शकतात. हो हा हो कारण हो. मी पारंपरिक वास्तू किंवा बाकीचे मी स्वतः जे क्लासेस घेतो तर क्लास बंद झाल्याच्या नंतर महिना 2 महिन्याच्या नंतर मी परत ग्रुपवर टाकतो की काय ओके. अडचणी असेल ते सांगा, त्याच्यानुसार मी पुन्हा त्यांना एक दिवसभर पूर्ण वेळ देतो. तर ठीक आहे. रिक्वेस्ट आहे, असा जर प्रॉब्लेम आला तर नक्की मी थोडीशी. काय आता ताईंनी सांगितलं हो हो त्याला काय येस हरकत नाही. येस शुअर. येस थँक्यू. तुम्ही नंतर 3 ते 4 महिना मी लाईफ टाईम घेते गॅरंटी विद्यार्थ्यांची. माझ्या स्टुडंट्सना सगळ्या नाही विचारा. नाही लाईफ टाईम असा प्रश्न नाहीये. ज्यावेळेला प्रत्येक लाईफ टाईम म्हणजे याचा अर्थ ते काहीच करत नाहीत असाही होतो नाही ते नाही, पण स्टुडंट. एनी टाइम एनी हाऊ 4 वर्षानंतर जरी त्यांना आठवलं, काही डाऊट आला तरी मी तो त्यांचा क्लिअर करते, असं मला म्हणायचंय. कोणताही क्लास संपल्याच्या नंतर त्या स्टुडंटने सुद्धा एक ऐकणं, एखादा व्हिडिओ 2 वेळा ऐकला पाहिजे. 2 वेळा बरोबर आहे. ऐकल्याच्या नंतर तो पत्रिकेत कुठे लागू होतो किंवा मी कधी लागू. कुणाला व्हिडिओ देत नाही, पण सर्वतोभद्रचे द्यायचे रेकॉर्डिंग असं सरांचा आदेश होता, म्हणून मी हे रेकॉर्डिंग केले आणि दिले. सरांचा आदेश होता म्हणून, नाही तर मी कधी मी रेकॉर्डिंगच करत नाही, शिकवते सोडून देते. कारण ना रेकॉर्डिंग दिलं की मला लक्षात आलंय विद्यार्थी ऍबसेंट राहतात. त्यांना कळतं की अरे नाही उद्या मिळणार मॅडम, आहे तर जाऊ दे. ते तर सोडा, विकतात लोक, विकतात. देवारे सरांना माहिती आहे पुण्यामध्ये काय चालतं ते. हो, विकतात. समोर ठेव, वरती ठेव. आणि नुसतं विकत नाहीत सर, जाणीव सुद्धा ठेवत नाही. पटकन सापडाय ह्या पिशवीत काढली. सुचित्रा मॅडम, आम्ही मुंबईची माणसं साधी बोली हो. नाही, माणसं साधे भोळे कोणतीच नाही ज्योतिषशास्त्रामध्ये, हा फक्त बोलायचा भाग आहे. एव्हरीबडी इज अबोव द रेंज. आणि योगायोग असं आहे सर की बोला. माझे स्वतःच्या न्यूमरोलॉजीच्या क्लासची एकाने मला सजेस्ट केलं तर तुम्हाला थोडक्यात देऊ का. मग त्याने निदान माझा चेहरा तरी पाहायचा ना की कोण शिकवतंय. अर्धवट असं अख्खं आणि नंतर एकदम सुचित्रा मॅडम, एकदम 1 तासाने गेलेलं पाणी गेलेलं पाणी एकदम असं मुंगी सारखं जातं. आणि मध्ये 1-2 वेळा क्लास चालू असताना माझे बंद फोन करा. आले. त्यानंतर सर मध्ये एकदा 2 वेळा असं बोला. झालं की क्लास चालू असताना माझे फोन आले, मी मीट करायला विसरलो, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची. ना असू दे, ते काय होत नाही, It's कसं okay. होतं सुचित्रा, आपल्यामुळे सुचित्रा? ग्रुप डिस्टर्ब होतो ना सर, त्याच्यामुळे. आता तिला कशी मी तिला कसं म्यूट करू आता मी. सुचित्रा मॅडम, तुम्ही करा. बघते आता मला माझंच येतंय टाकला का. तिने काय आलंय बघ. मोठ्याने बोलते परत. काय करू आता, तिला फोन करू काय. नाही, फोन ना त्यांचा मॅडम. चालू असेल विचारायची तर किती फोन. हा, तुम्ही त्यांना करा ना आपल्या म्यूट. इथं जास्त ते असतं. कसं ते आता माझा मुलगा नाही ना. नाही ना, ती सांगेल ना मला. आता काय तिचा फोनच लावते मी. कोणीतरी एकाने लावा फोन. मी नाही लावत, तर मी बाहेर पडली जाईन ह्याच्यातून व्हिडिओतून. नाही, आमच्याकडे फोन नाही आहे नंबर त्यांचा. ग्रुपमध्ये आहे ना सुचित्रा शिवले. कोणीतरी मॉनिटर व्हा आणि दम द्या. नाही, त्यांना ते जे ऐकणारे असतील ना त्यांचा आवाज तेच सूचित करतील की बाबा आता माईक बंद, आता बंद झाला माईक. हा, कळलं असेल तिला. कसं केलं. परत बोलतीये. काय करायचं आता आपण यांचं. छान घ्या. किती मोठ्याने आणि बोलतीये परत. मग मी बाहेर पडली तर मला येता येईल ना परत. तुम्हाला पण हे ऑफ होईल ना. नाही, हे काय नाही म्हणलं off होत. नाही हो. Off होईल. सकाळी विचारलं ना मग पिंडो. मी त्या पाण्याच्या सुचित्रा तुमच्याकडे शिवलेचा नंबर आहे बघा जरा. तिला मला सांगा. तिला सांगा तुमच्याकडे group दुसरा फोन मधून आहे? बाहेर पड नाही तर. दुसरा फोन आहे ना. कांडी खाऊ ते ऍड होतील, ते लिंक वरून ऍड होतील परत.
रिमूव्ह करा. की सगळ्यांना त्रास होतो ना, मग मला ते रिमूव्ह मला मुलगा नाही ना माझा इकडे, तर त्यांनी काल मी वास्तुशांती करून आली ना नवीन घरात, तिकडे आता आहे तो. फोन कोणाचा आला? फोन आलाय. टाइमपासला ऍड नाही व्हायचं ना उगाच. सगळ्यांची खोटी होते ना मग. काय नाव त्यांचं? सुचित्रा शिवले का? चित्रा शिवले. सुचित्रा बिलियनरी सुचित्रा लिहिले त्यांनी. हा असू दे, ते तिलाच करायचं. फोन करून चांगला दम द्या. दम काय कशात दमदम? देतो? बंद करा म्हणतो. मॉनिटर आहे म्हणून हा. सांगा, मॉनिटर केलंय समीक्षाने. फोन लावलाय, एंगेज लागतोय फोन त्यांचा. तो नाही येणारच नाही ना. बोलतेय, फोन एंगेज लागतोय त्यांचा. आवाज येतोय फोनवरच आम्हाला दिसतंय. पण. सगळ्यांचं नुकसान हा. होतं ना अशामुळे. सांगितलंय. ओके. थँक्यू. आवाज बंद झाला. धन्यवाद. उचलला फोन तिने. बोललाय. ओके. पण अजून म्यूट नाही झाला. बाकीच्यांचं नुकसान होतं ना. सगळ्यांचं टाइम इज मनी फॉर एव्हरीबडी. हा बोला आता ताई, आणखी काही तुम्हाला विचारायचं नाही, असेल आपण तुम्हाला? कुठे होतो तेच विसरले मी. नाही, आपण आता पत्रिकेच्या बद्दल हे करत होतो की सर्वतोबद्ध चक्रामध्ये एखादी गोष्ट जातकाला विचारायची असेल तर सूर्याचं नक्षत्र बिंदू, चंद्राचं नक्षत्र बिंदू, धारकांश कुंडली, त्याच्यानंतर नाडी कुंडली, ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर काही विचारायचं असेल, काही शंका असतील, वेदकर्ता ग्रह काय असेल, तो काय फलित देईल, त्या बाबतीत सगळं आपण त्यांना व्यवस्थित गाईडलाईन देऊ. ओके. ऍक्च्युली आम्हाला ना बऱ्यापैकी म्हणजे उत्तम कळलंय. इतकं हळू सांगितलं तुम्ही, आणि पंकील शाळांमुळे खरंच म्हणजे आता ते आज नाही आहेत, पण त्याने खूप मोठा सहभाग घेतला आणि वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांनी उत्तरं आपल्याला तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांनाच मिळाली. ते प्रश्न सुचणं हे आमच्यासाठी कठीण होतं, कारण सर्वतोभद्रचं अजिबातच आम्हाला ज्ञान नव्हतं. आणि मी हे रेकॉर्डिंग करते, मला बोलताना कमीपणा नाही वाटत. जे नव्हतं ज्ञान ते नव्हतं. मला येतंय, मी खूप ज्ञानी आहे असं नव्हे. हे आमच्यासाठी नवीन नॉलेज आहे. ते तुम्ही आम्हाला दिलं आणि आम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असं मी बोलते. पण असंच मत सगळ्यांचं असेल असं नाही. इतरांनी सुद्धा अभिप्राय द्यावेत. असं आहे ताई की आता सर. तुम्ही हा बोला साहेब. चंद्र नक्षत्र बिंदू मध्ये दशम स्थानात सिंह राशीत विनाश आहे. विनाश आणि बिंदू रवी आहे. आहे तो आणि दरिद्रांश मध्ये रवी आहे कुंडलीमध्ये. ते वय जे दिलेले आहेत 23, 50, 77, हो. त्यावेळी त्याला तो जास्त फटका बसणार का गोचरेने ज्या वेळेला गुरु येईल त्यावेळेला पण बसणार? नाही, आता चंद्राचा नक्षत्र बिंदू हे आपण जे वर्तमान काळामध्ये केलेलं कार्य असतं त्याच्यावरती ओके. आपल्याला त्याचा इफेक्ट मिळतो. आता त्या ठिकाणी असणारा जो बिंदू आहे तो कसा ऍक्टिव्हेट होईल, तर पहिली गोष्ट म्हणजे एखादा पापग्रह शनी, राहू, केतू हे जेव्हा त्याच्या जवळून जातील, त्या पर्टिक्युलर नक्षत्रातून जातील जिथे तो बिंदू उपस्थित आहे, तर त्यावेळेला त्याला जाणीव करून देईल की तू मागच्या वेळेला असं कार्य केलं होतं. त्याला आपण म्हणतो कर्मा रिटर्न्स. तर त्यावेळेला गुड इज गुड, बॅड इज बॅड. तर आता तुम्ही बोलताय तो कुठला बिंदू आहे, तो त्याच्यावरती आपण स्पष्टीकरण करूया. दरिद्रांश. मग दरिद्रांश हा सूक्ष्मांश आहे. नाही, दरिद्रांश हा सूक्ष्मांश आहे. मग दरिद्रांश हा सूक्ष्मांश जो आहे ना, तर जातकाचा जो ग्रह कायमस्वरूपी तिथे आहे तर त्या ठिकाणी तो जातकाला निश्चितच चिंताकारक होईल. ओके. आणि तो त्या वयाच्या आसपास होईल? नाही, कसं आहे सांगतो तुम्हाला मी. आता जर समजा आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये मकर नवमाशामध्ये एखादा ग्रह असेल तर तो तस्करांश आहे. तर तो तस्करांश म्हणजे जातकाची वृत्ती ही कायमस्वरूपी तस्करांशसाठी आहे. मग तिथे जर समजा त्या ठिकाणी गुरुसारखा ग्रह असेल आणि तो मकर नवमाशामध्ये एक तर नवमाशी नीच होतो, अधिक तस्करांशमध्ये जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाची वृत्ती ही कोणाचं तरी हिसकवायचं अशी होते. किंवा
त्याच्यानंतर त्यांनी जे काही मिळवलेलं यश आहे ते कोणतरी त्याच्यापासून घेऊन जातो. म्हणजे त्याची पण तस्करी होते, त्याची पण तस्करी होते, म्हणून तो तस्करांश आहे. तसा त्याच्यामध्ये दरिद्रांशामध्ये जातकाच्या मनामध्ये सतत भय असतं की मी लॉस तर होणार नाही, मी एवढी गुंतवणूक केलेली आहे. आता कसं असतं बघा, एवढे प्रोजेक्ट चालतात, तुम्हाला तर कल्पना आहे बिल्डिंग लाईनचे. त्याच्यामध्ये अनेक माणसं जी आहेत ती प्रॅक्टिकली बर्बाद झालेली आहेत आणि त्याचा कुठलाही अंदाज न घेता त्या लोकांनी मालमत्ता विकत घेतलेली आहे आणि ती मालमत्ता रखडली आहे. तर हा सुद्धा एक दरिद्रांशामधला एक पार्ट आहे. शेअर बाजारमध्ये समजा एखाद्या माणसाने इन्व्हेस्टमेंट केली आणि ते शेअर वाढले नाही, त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन आलं किंवा लॉस झाला, तर हा सुद्धा दरिद्रांश काम करतो. म्हणजे दरिद्रांश म्हणजे मनुष्य दरिद्रीत होईल असं नाही, त्याचं वर्किंग जे आहे. कुलकर्णींच्या बाबतीत जे झालं, हा DS असंही होऊ कुलकर्णी शकतं. मोठे, येस, हो पुण्यातले बरोबर. पुण्यात त्यांचं तर हर्षद केवढं मेहता, म्हणजे हर्षद मेहताचा मोठं हर्षद मेहताचा DS कुलकर्णींचं तर मोठं एम्पायर होतं. हो म्हणजे सगळ्या टोयोटाचे त्यांच्या जवळजवळ 80-90 शोरूम ऑल ओव्हर इंडिया होत्या आणि कन्स्ट्रक्शन मध्ये गेले आणि तिथनं मग नंतर त्यांना सेटबॅक बसला, इतका की ते जेलमध्ये गेले. आता बिलवर बाहेर. आता ते तुम्हाला हे सांगतो, दरिद्रांशाचाच. हा येस बँकेचे जे डायरेक्टर होते पूर्वी राणा कपूर, तर त्यांचे 1,00,000 कोटी रुपये गेले आणि त्यांचा 314 कोटी रुपयाचं घर बंगला पण गेला. म्हणजे अशा तऱ्हेचा जो दरिद्रांश आहे तो जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा ऍक्टिव्ह होतो त्यावेळेला सगळं काही घेऊन जातो आणि त्याला कफल्लक बनवतो. त्याच्या कृतीवरती ते अवलंबून आहे. व्हॉट ही डज, व्हॉट ही डिड, असं आहे. म्हणजे जातक जे काही कार्य करतो त्याच्यावरती त्याला ते फलित हे वर्तमान काळामध्ये भोगावं लागतं आणि त्याचा मार्गच तसा असतो की त्या ठिकाणी तो प्रवेश करतो. हर्षद मेहताचा पण असंच झालं. येस. असं आहे. सर एक विचारू? हा बोला ना. सर 19 आपण 12-11-99 कुंडली घेतली होती अभ्यासाला, त्या कुंडलीतलं बोलतोय. त्या कुंडलीतलं कृत्तिका नक्षत्रातल्या 3ऱ्या चरणातनं उग्रांश जो लागलेला आहे, उग्रांशातनं जो वेध लागलेला आहे तो विशाखा नक्षत्रात 2य चरणात भोग्यांशाला लागलेला आहे आणि तिथे दोन्ही ठिकाणी चंडनाडी दिसते, दोन्हीकडे चंडनाडी दिसते. म्हणजे एका नाडी ज्या संकल्पना करतो दुसऱ्या याचा चंडनाडीला एकाच नाडीवर लागेल का असं मला विचारायचंय. हो, ती नाडी दोन्हीकडे चंडनाडी दिसते. हो, दोन्हीकडे एकच नाडी असेल तर त्यावेळेला चंड म्हणजे काय तर अकराळ विकराळ आहे. मग त्या ठिकाणी जर एखादा पापग्रह वेध लावत असेल तर वेद कर्ता ग्रह सुद्धा चंड नाडीत आहे आणि ज्याला वेध घेतोय तो सुद्धा चंड नाडीत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये निश्चितच कठीण प्रसंग उपस्थित होईल. अच्छा, बर. आता आणि याच्या आता मला याच्यात ग्रह कळाला नाही कुठला ग्रह वेध घेतला आहे. नाही, कुठलाही असेल, कुठलाही घेईल समजा ग्रह कुठलाही वेध घेतला तरी सुद्धा तिथे त्याच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या जर पापग्रह असेल तर निश्चितच त्या जातकाला पापग्रहाला वेध घेतला आणि चंडनाडीतून घेतला तर अनेक प्रकारची हानी तिथे निर्माण होईल. अच्छा, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सर एक विचारू? बोला मॅडम. आता जे तस्करांश या सूक्ष्मांशाबद्दल जसं तुम्ही सांगितलं तर एक माझ्याकडे एक चार्ट मी प्रिपेअर केला, त्याच्यामध्ये लग्नबिंदू सूर्य ज्युपिटर तिन्ही पण तस्करांश मध्ये आले D9 मध्ये. तर मग त्या केसमध्ये आपण कसं म्हणणार की सूर्य पण गुरु पण आणि लग्नबिंदू पण तस्करांश मध्येच आहे? कसं आहे, सूर्य हा आरोग्य खात्याचा प्रतिनिधी आहे. म्हणजे सूर्य हा मेडिकल सायन्स आहे. तर त्या ठिकाणी कधी कधी असं असतं की मेडिकल स्टोअर चालवणारा, हॉस्पिटल चालवणारा, डॉक्टर बनणारा हा सूर्य आहे. आणि जो तर तस्करांशमध्ये असेल तर त्याची वृत्ती याला कदाचित एखाद्या पेशंटला कसं लुटायचं, त्याच्याकडून कशी पैसे काढून घ्यायचे हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की त्याने जे काही कमावलं असेल ते कमावलेलं तर कोणतरी ते त्याचं घेऊन जातं. बऱ्याच वेळेला आपल्याकडे चोऱ्या होतात, दागिने चोरी होतात. रवी म्हणजे काय तर रवी म्हणजे त्या ठिकाणी जमिनीमध्ये असलेलं सोनं आहे. गुरु म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडे साठा असलेलं सोनं आहे आणि शुक्र म्हणजे आपल्याकडे ऑर्नामेंट्स आहेत ते सोनं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिन्हीचे पर्याय वेगवेगळे आहेत. मग त्या ठिकाणी हा जो तुम्ही जो तस्करांश सांगताय
तर तो कोणत्या राशीतला आहे? अं, एक तर मेषेतला मेष आहे. मधला हा, मेषेतला आहे. मेषेतला पहिलं चरण जे आहे, अश्विनी नक्षत्राचं प्रथम चरण हे तस्करांश आहे. मूळ नक्षत्राचं हो प्रथम चरण हे तस्करांश आहे. कळलं का? हो म्हणजे आणि आद्रा धनु नक्षत्रात मधून धनु ओके. लग्न, बरोबर आहे. धनु लग्न, हा धनु लग्नाचं प्रथम चरण बरोबर. हा 0 अंश ते 3 अंश 20 कलेपर्यंत तो तस्करांश आहे. तर यदा कदाचित सूर्य असेल तर काही वेळेला असं असतं, आपण मेडिकल त्या ठिकाणी, सूर्य हा मेडिकलचा कारक आहे, त्या ठिकाणी आपण इलाज करायला जातो आणि डॉक्टर आपल्याकडून आपले पैसे काढून घेतो आणि रोग बरा होत नाही, तेव्हा सुद्धा हा सूर्य तस्करांशमध्ये असेल तर आपल्याला असा इफेक्ट देतो. पण तो आपल्याला असं बघायचं आहे की तो जातक जो आहे त्याचं लग्न कोणतं आहे. मॅडम, लग्न लग्न धनु आहे वृश्चिक ते म्हटलं पण ना. ह्याचा त्याचा हा धनु लग्न आहे मेष. आणि त्या ठिकाणी भाग्याधिपती रवी आहे, तो तस्करांशमध्ये लग्नस्थानात आलेला आहे. आता हो त्या ठिकाणी लग्नस्थानात आलाय म्हणजे भाग्याबद्दलच्या काही गोष्टी घडत असतील तर त्या ठिकाणी त्याचं भाग्य किंवा त्याची कला, त्याचा व्यवसाय हा चोरीला जाण्याची शक्यता आहे. बरेच लोक कॉपी करतात ना एखाद्या गोष्टीची, तर बरोबर. असं होऊ शकतं. त्याला नंबर ऑफ, जसं तुम्ही जातक तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याचा विचारता की तुमचं प्रोफेशन काय आहे आणि असा तऱ्हेचा हा तस्करांश लागलेला आहे आणि तो भाग्येश आहे, तर तुम्हाला मिळायचं जे भाग्य होतं ते दुसऱ्याच्या पदरामध्ये गेलं, त्याच्यासाठी सुद्धा हा तस्करांश कार्यरत असतो. ओके. असं आहे. आणि अजून एक प्रश्न असा म्हणजे आपण लास्ट टाइम एका क्लासमध्ये तुम्ही करिअर एखाद्याचं करायचं किंवा कुठला बिझनेस करेल किंवा कुठल्या फील्डमध्ये त्याला हे मिळेल सक्सेस, तसं एखाद्याचं आपण संतती बघू शकतो हो का हो त्याच्यावरून? हो, करू शकतो ना. कारण संततीच्या बाबतीमध्ये विचारायचं मग असेल त्याला तर गुरुलाच बघायला लागेल, ग्रहाला बघायला लागेल. गुरु सुद्धा आहे आणि शुक्र बघा, संतती होण्यासाठी म्हणून शुक्राचा पहिला पर्याय आहे. गुरु संततीचं भाग्य कसं असेल त्याबद्दल विचार करतो आणि पंचम स्थान हे संतती निर्मितीचं स्थान आहे, जन्माला येणे. आता त्या ठिकाणी जातकाचा प्रश्न समजा पंचम स्थानाशी संबंधित आहे, अबाउट द चाइल्ड, तर तिला त्या व्यक्तीला मूल झालंय का, व्हायचं आहे का, त्याची अपेक्षा आहे, या सगळ्या गोष्टी बघून त्यावरती तुम्हाला आता मूल होणं हे एक, त्याला साधारणतः वय वर्ष आता 24 साधारणतः आपण विचार केला तर त्यावेळेला गुरुचं भ्रमण जे आहे ते सेकंड राऊंड गुरुचं भ्रमण होईल. तर पंचम स्थानाशी कनेक्टेड असेल गुरु, मग तो कुठल्याही राशीतला गुरु, कुठल्याही स्थानातला गुरु हा जर पंचमाशी कनेक्टेड असेल, उदाहरणार्थ त्या ठिकाणी लाभातला गुरु, लग्नातला गुरु, पंचमातला गुरु, भाग्यातला गुरु हा पंचमाशी कनेक्टेड असतो. इन बिटवीन त्या दरम्यान यदा कदाचित कन्सीव्ह होण्याची चिन्ह आपल्याला दिसतात. ओके, असं आहे. ठीक आहे. आणि तो जेव्हा आणि मग बोला हा बोला बोला सर बोला तुम्ही. पंचमाधिपती नाही जो सर तुम्ही कोण बोला. असेल, पंचमाधिपती जो हा कोण असेल त्याच्याशी चांगला योग करत असेल गोचरीने पण. आता गुरु बघा, मी तुम्हाला एक सायन्स सांगतो की गुरु हा कक्षेच्या पलीकडचा ग्रह आहे. त्यावेळेला जर समजा पंचम स्थानामध्ये मंगळाची रास आहे तर कधी ना कधी त्या वर्षामध्ये मंगळ आणि गुरुचा कनेक्टिव्हिटी ही दृष्टीने पण होणार, स्थानामध्ये पण होणार, हे निश्चित आहे. दॅट्स वाय गुरुला कक्षेच्या पलीकडे परमेश्वरांनी जेवून नेऊन ठेवलेलं आहे, कारण त्याचं चाल जी आहे ती दीर्घकाळ आहे, 1 वर्ष आहे, 12 महिने आहे. कळलं? हो इन दॅट 12 मंथ मंगळ कुठेतरी जर कनेक्ट होत असेल तर निश्चित संततीची आशा बाळगायला हरकत नाही. ओके, थँक्यू सर. थँक्यू. अजून कोणाला शंका आहेत का? विचारा, उद्यापासून क्लास नाहीये. बारीक जरी मंगळवारी असेल क्लास कोणाची आहे, मंगळवारी बारीक क्लास आहे. ताजिकचा डेमो लेक्चर आहे, ते विनामूल्य आहे. ते सर्वांनी 7 वाजता नक्की अटेंड करा आणि त्यानंतर आवडला तुम्हाला डिसाईड करा आणि मग आपण असंच आठवड्यातनं 2दा ताजिकचे लेक्चर्स घेऊ. 16 ते 20 किंवा 16 ते 25 असं कमी जास्त प्रमाणात होऊन जाते, पण 16 मिनिमम पकडाच लेक्चर्स होतील. बरं तर ताई, हा मी बोला सर. माझ्याकडे 44 ग्रुप आहेत.
तर त्याच्यावर टाकू का? टाका ना, नाही मग ना. मी आधी ऍड तयार करते ती फ्री डेमोचं ना. हा हा मग मी हा फ्री डेमोचं लिहिते आणि त्याच्यात क्लासचं पण लिहिते आणि मग ते बनवल्यावर तुम्ही नाही सगळ्या नाही 44 ग्रुपमध्ये टाका. डिटेल्स तुम्ही डिटेल्स बनवू नका. तुम्ही नको. डिटेल्स आपण नाही डिटेल्स ऍडमिशनच्या म्हणजे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण कथाकथन करू की कोणत्या कोणत्या गोष्टी सिलेबस असेल, त्याला काय शिकवलं जाईल, 16 योग ते आहेत. डिटेल नाही हो, म्हणजे किती तारखेपासून क्लास सुरू करणार आहोत हा ते आपण लेटर आणि फी ऍडमिशन किती. डिपेंड अपॉन द हा ऍडमिशन. हा ते बनवते प्रोस्पेक्ट चालेल. आणि मग ते ते पाठवा जे तुम्ही. मॅडम ते जे तुम्ही प्रॉस्पेक्ट तयार कराल ना, तर ज्या हा दिवशी डेमो क्लास होईल, डेमो क्लास झाल्या झाल्या ते तुम्ही पब्लिश करा, पोस्ट करा. येस करेक्ट. हो म्हणजे चालेल. जेवढी लोक असतील ते सगळे नाही नाही वाचतील. तेव्हा म्हणजे नाही, मी दोज आधीच व्ह्युअर आधीच जे ऐका, मी आजच बनवीन रात्री आणि पोस्ट करीन सरांना आणि मग ठीक. सर करतील. माझा काय हा एकच ग्रुप आहे, ज्योतिष ग्रुप अनिरुद्ध नक्षत्र. माझ्याकडे सर 45 करतील, आहेत. तुम्ही पण करा, त्यांचे माझ्याकडे इतरांनी पण करा 45 सगळीकडे. कारण बरं. ताजिकचं महाराष्ट्रामध्ये मराठीत शिकवणारं कोणी नाहीये, अहो ते सरच हिंदीत पण आहेत नाही एकटे. कोण, हिंदीत आणि पण नाही. त्याची फी 25,000 आहे हिंदी भाषेत शिकायचं असेल तर. आणि ते एवढ्या कमी पैशात आपल्याला म्हणजे दान करणार आहेत ते ज्ञानाचं. त्याचा सहभाग घ्या सर्वांनी आणि अटेंड करा. मी हे आता का करते सर, म्हणजे डेमो हो लेक्चरला पण जास्तीत जास्त लोक येऊ शकतील. हो हो. नाही डेमो हा प्रत्येक लेक्चरचा हवा. लोक काय शिकवणार आहेत ते आपल्याला सांगत नाहीत. आपल्याला एखाद्या फरसाणच्या दुकानामध्ये गेलं तर तो मिठाई पण चाखायला देतो, कळलं की नाही? हो दॅट ना. इज कॉल्ड इंट्रोडक्टरी. असं आहे. मग तो म्हणतो मॅडम हे खाऊन बघा जरा, बघा कसं वाटतं हा तुम्हाला. पण सर, आता जर हा. सर्वतोभद्रचे सगळ्यांचे डाऊट्स आणि क्वेरी कम्प्लीट झाले असतील तर ताजिक म्हणजे काय हे थोडंसं आम्हाला इंट्रोडक्टरी बोला ना. वेळ आहे ना. म्हणजे आपण हे जे आम्हाला 24 कन्फर्म आहोत आज, हा त्यांच्यापर्यंत ताजिक म्हणजे काय हे तुमच्या मुखातून कळेल. ताजिक असं आहे थोडं मॅडम की बोला. ताजिक ही एक विद्या आहे. तर निळकंठी नावाचे ऋषी होते. निळकंठी हे जे नाव आहे तर निळी सरस्वती, आणि ती काझकिस्तान म्हणून जे आहे ते रशियामध्ये पूर्वी होतं. आणि ही जी विद्या आहे ही पर्शियन आहे, म्हणजे फारसी विद्या आहे. तर त्या ठिकाणी जे ऋषी होते त्यांचं नाव ताजिक, नीलकंठी. ताजिक ही पद्धती आहे ज्योतिषामधली. त्याच्यामध्ये 16 योग आहेत. त्या 16 योगामध्ये बऱ्याचशा योगामध्ये ग्रहांची चाल, त्याचे केंद्रबिंदू, त्याच्यामध्ये त्याचे हाऊसेस, त्या याच्यामध्ये तो फलित कसं देईल, तर प्लॅनेटरी पोझिशननी त्या ठिकाणी तिथे बरोबर ॲक्युरेसी, वार्धक्य म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की एखादा ग्रह उंबरठ्यावरती उभा आहे आणि त्याला समोरच्या राशीची आसक्ती असते, तर त्या ठिकाणी आपण वृद्ध म्हणत नाही त्याला, त्याने वार्धक्य आलेलं आहे आणि त्याला दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करायचा आहे. तर तो दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश देताना 29 अंशावरचा फलादेश काय देईल. मग त्याच्यामध्ये इत्तशाल योग आहे का, इंदुवार योग आहे का, दुरूफ नावाचा योग आहे का, असे बरेचसे योग जे आहेत ते योग आपल्या कुंडलीमध्ये भिन्न भिन्न स्थानामध्ये तयार होतात. त्याच्यामध्ये फणफर अपोक्लिन ह्या स्थानाचा पण आणि केंद्रस्थानाचा पण समावेश केलेला आहे. आणि तो समावेशामध्ये जातकाला वर्तमान काळामध्ये गोचरीच्या ह्याच्यामध्ये दीप्तांश जे आहेत, आता ते सूर्यापासून ते शनीपर्यंत राहूला केतूला दीप्तांश नाही आहेत. मग ते दीप्तांशामध्ये तो जेव्हा ॲप्रोच होईल त्या वेळेपासून त्याचा 8 अंशाचा दीप्तांश असेल, 12 अंशाचा असेल, 19 अंशाचा असेल, तर इन बिफोर टाईम तो त्या दीप्तांशाचं वर्णन जे आहे ते तुम्हाला ट्रान्झिस्टमध्ये एखादा ग्रह जात असेल तेव्हा त्याचं तुम्हाला फलित मिळेल किंवा मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजे डिपेंड अपॉन द प्लॅनेट, त्याची गती काय आहे, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की ताजिकमध्ये राहू केतू जे आहेत त्याला निगेटिव्ह ऑल द टाईम समजलेला आहे. ते कुठेही असतील, कुठल्या ग्रहासोबत असतील तर त्याच्यातून जो योग बनेल तो त्या ठिकाणी दुरूप योग आहे. गैरकंबूल नावाचा एक योग आहे, तो अतिशय डेंजर आहे. आणि अशा डेंजर लोकांच्या पत्रिकेमध्ये आपण बघितलंय की त्यांची वाताहत झालेली आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये सक्सेस होऊन सुद्धा एवढी काही जी काही सक्सेस मिळत नाही, मिळवून सुद्धा त्यांनी गमावलेलं आहे. तर त्याला कारणं काय आहेत? मग कधी कधी ती फणफर स्थानातली आहेत का, अपोक्लिन स्थानातली आहेत का, मग राजेश खन्नासारख्या व्यक्तीच्या, मोरारजी देसाईच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जेव्हा गैरकंबूल होता, गैर म्हणजे पराया,
आणि कंबूल म्हणजे त्या ठिकाणी एखादी गोष्ट वाईट प्रकारामध्ये मिळेल तर त्या ठिकाणी मिळवलेलं कमावलेलं जातं. जसं उदाहरणार्थ की मोरारजी देसाई हे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया होते, पण तरीसुद्धा त्यांना राहायला घर नव्हतं. मग हे असं का घडलं? कारण का की त्यांच्या कुंडलीमध्ये असणारा गैरकंबूल त्यांना त्या ठिकाणी अपयशी बनवून गेला. तर असं कथाकथन जसं आता आपण तस्करांहून शिकतो, दरिद्रांहून शिकतो, आणखी इत्यादी राज्याहून शिकतो, तर तसंच त्या ठिकाणी 16 योग जे आहेत त्याचं विश्लेषण आणि त्याच्यामध्ये ट्रान्झिस्ट. आता आमच्याकडे आमचा उद्या क्लास आहे तो ट्रान्झिस्ट आहे. तर ट्रान्झिस्टमध्ये तो त्या ठिकाणी आता उद्या कर्कलग्न आहे, तर कर्कलग्नाला व्यक्तीला ट्रान्झिस्टमध्ये मूळची कुंडली किती बलवान असेल, त्याच्यानंतर ट्रान्झिस्टमध्ये तो ग्रह त्या अंशावरती त्याच्या दीप्तांशामध्ये गेल्यानंतर त्याच्या अपयशाला किंवा यशाला कशी सुरुवात होईल याच्याबद्दलचं जे फलित आहे ते आपण त्या ठिकाणी विचार करतो आणि सांगतो. मॅडम बोला. महेंद्र भाई, अरे यार आपकी बात सुनना हम चाहते हैं. नाही समजलं सर. छान सांगितलं. मग त्या ठिकाणी आपल्याला अशा तऱ्हेने ताजिकची जी काही व्यवस्था आहे, ताजिक आत्तापर्यंत मराठीमध्ये एकाही माणसाने कुठल्याही याच्यात विद्यालयात शिकवलेलं नाही. मी 2005 साली शिकवलं होतं, ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे, कारण मी 2003ला शिकलो होतो. तर त्या ठिकाणी ताजिक ही पद्धती अतिशय उत्कृष्ट आहे. आणि ताजिकमध्ये जे जुने ग्रंथ आहेत जसं की आपल्याला आठले साहेबांनी पाठवले, त्याच्यामध्ये वाचून तुम्हाला काहीही कळणार नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकल जोपर्यंत तुम्ही ताजिक शिकणार नाहीत त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचं कितीही तुम्ही ChatGPTमध्ये जाऊन तिथे ऑल्टर केलं तरीसुद्धा काही कळणार नाही. तिथे प्रॅक्टिकल हे शिकावंच लागतं. आणि त्याचे जे काही सगळे ताजिकचा मुख्य उपयोग वर्ष कोणती? नाही असं नाही. म्हणजे नाही ताजिकमध्ये मुंठा आहे. ताजिकमध्ये फक्त सहम नाही आहेत, ते चुकीने लिहिलं गेलंय. ताजिकमध्ये सहम नाही, ताजिकमध्ये वार्षिक कुंडली आहे, ताजिकमध्ये मुंठा आहे. मुंठेचा फलादेश मी जेव्हा शिकलो तर 200 पेज लिहिलं होतं त्याच्यावरती. 200 पानाचा फलादेश मी लिहिला होता. तर त्या ठिकाणी वर्षेश म्हणजे वर्षाचा अधिपती कोण आहे, तो तिथे बलवान आहे का, तो एक टेक्निकल पार्ट आहे. इट्स अ नॉमिनल. तुमच्या वर्षाचा जो राशीस्वामी असेल तो वर्षेश झाला. सूर्य ज्या राशीमध्ये असेल त्याचा राशीचा स्वामी, दॅट यू कॅन डिसाईड की बाबा हा वर्षेश माझा आहे. पण सूर्यकुंडली बनवताना जेव्हा तुमचा वाढदिवस असतो त्यावेळेची त्या घटनेची कुंडलीमध्ये रवी हा साधारणतः 3 अंशाने काही कलेने मागे जातो. असं आहे, हा नियम आहे. त्यावेळेला ऐनांश बदलतात म्हणून तो कमी याचा होतो. आता जसं की बोला. माझ्या वाचण्यात असणारे ताजिक योग म्हणजे इतशाल, नंतर इसराफ, नक्त, यमय, कंबूल याच्या आधार घेऊन फल निर्णय केला जातो ना. म्हणजे माझ्या वाचण्यात तसं आलंय ताजिकच्या बाबतीत. 16च्या 16 योग जे आहेत ते आपल्या कुंडलीमध्ये कसे ओळखावे, पहिलं हे इंट्रोडक्शन आहे. त्याच्या ज्या झेरॉक्स आहेत त्याचं तुम्हाला प्रत्येक वेळेला कलरचं कुंडली पाठवली जाईल 16 योगांची. म्हणजे ते कसे बनलेले आहेत. उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला बुध भाग्यात असेल आणि बुध पंचमात असेल आणि लग्नामध्ये गुरु असेल तर त्या ठिकाणी गुरुच्या दृष्टीमुळे बुध हा दोन्ही ठिकाणी व्यवस्थित चमकेल, पण भाग्यस्थानामध्ये तो फळ देणार नाही, पण तो पंचम स्थानामध्ये फळ देईल. असं आहे. मग पंचम स्थानातलं फलित आणि भाग्यस्थानातलं फलित, तर त्या ठिकाणी सपोर्टिंग प्लॅनेट कुठलं आहे. जर उदाहरणार्थ भाग्यस्थान जे आहे ते बुधाला योग्य नाही तर अष्टमामध्ये एखादा शुभग्रह असेल तर त्याला तो बुस्टिंग करेल. असं आहे. असे टेक्निकल मुद्दे मागच्या भावातला ग्रह त्याला बूस्ट करू शकतो. हा, त्याला पुश करतो. तो ग्रह कुठल्या स्थानात आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कदाचित कसं असतं की गैरकंबूल योग जे आहे ते 12वं स्थान, षष्ठस्थान, भाग्यस्थान, तृतीय स्थान याच्याने होतो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये सतत धाकधूक राहते, आजारपण येतात, नुकसान होतं, पैसे फुकट जातात, मुलांच्याबद्दलची चिंता असते. अशा अनेक गोष्टी रिलेटेड द प्लॅनेट तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. आता पुण्यामध्ये जोशी साहेब ओळखतात, त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गैरकंबूल योग आहे
तर तिथे चंद्र पण आहे, केतू पण आहे, राहू पण आहे आणि 12व्या स्थानामध्ये रवी मंगळ पण आहे. आता तिथे सगळं आर्थिक सपाट झालं. पोराने 50 लाख रुपये गमावले. हा बापरे. कळलं? बरोबर आहे. खूप मोठं नुकसान झालंय. हा मग ते सगळंच गेलं. घर सगळं पण गेलं. गेलं, सगळंच गेलं. घर पण गेलं. घर पण गेलं. हे असं का होतं? तर त्याला कारण आपली ग्रहस्थिती जी असते ती प्रत्यक्ष ताजिकमध्ये, ताजिक इज अ क्रीम सायन्स. इट्स अ रिअली क्रीम सायन्स. हे शिकणं आता काय आहे, मराठी हिंदीमध्ये पण ताजिक कोणी शिकवत नाही. फक्त जे ग्रंथ लिहिले ते ग्रंथाचा फक्त ते वाचन केलेलं आहे. बाकी कोणीही तिथे प्रतिसाद दिलेला नाही. एकही क्लास ताजिकमधला नाही आहे. म्हणून मी ताईंना सांगितले, रेकॉर्डिंग इज नॉट परमिटेड ॲट ऑल. रेकॉर्डिंग झालं की मच्छी बाजार होऊन जाईल तो. हा. तिथे विकलं जाणार 100%. आणि त्याच्यामध्ये प्रोड्युसरचा लॉस आहे. बघा, ताई प्रोड्युसर आहेत आणि सर म्हणजे काय, प्रोड्युसर. फायनान्सर म्हणजे सर, बाकी सगळे कर. हा ताई, बरोबर आहे ना? होय होय. जर लॉस टाळायचा असेल. परंतु सर हा ईमेल आयडी जर मेल आयडी जर घेतले आणि मेल मेल आणि जीमेल त्याच्यात वरती मग त्याचे आणि मग चार्जेस कसं ते ताई तिथे ठरवते. पण ते जीमेल पण चोरी करून विकता येतात टेक्निकली. ते ते कसं डाउनलोडही करता येत नाही, फक्त ऐकता येतं. नाही, पण चोरी करता येते त्याच्यामध्ये पण. आता इतकं टेक्निकली लोकच करतात, करणारे लोक करतात. अहो, आमच्याकडलं लेक्चर लोक काय करतात तुम्हाला सांगतो सर, की एक व्हॉइस रेकॉर्डिंग लावतात दुसऱ्या फोनला आणि तिसरी व्यक्ती ते ऐकत असते, त्याला कनेक्ट करतात. म्हणजे 2 मोबाईल असतात. एक दर्शनी असतो म्हणजे झूमला, दुसरा मोबाईल जो असतो तो व्हॉइस रेकॉर्डिंग तिसऱ्या माणसाला इंदोरला आणखी कुठे असेल तिथे तो ऐकवत बसलेला असतो. त्याला काय करणार आपण? मग तो तिथून ऐकतो. चोरी मेरा काम. त्याला काय करू शकत नाही. आता याच्यात सुद्धा चौर्य कर्म करायचं असेल तर काय करणार? हा आता काय तस्करांश. आपल्याला काय जमणार नाही. तस्करांश त्यांचा इफेक्टिव्ह होता. तस्करांश. आणि मी कधी अशा तऱ्हेने हे भानगडी केलेलंच नाही. लपडू नको. आणि हे शास्त्र भगवान शिवाचं आहे. आपल्याला चांगलं दिलं पाहिजे, चांगला त्याचा उपयोग झाला पाहिजे. विद्वान लोक आहेत, त्यांना त्यांच्या जी काही लोकांना सांगण्याची स्थिती आहे ती त्यांच्या अंगामध्ये आली पाहिजे. हे एक ईश्वरी ज्ञान आहे. त्याच्यामध्ये आपण काही उलटसुलट काम केलं तर आपल्याला निश्चित प्रायश्चित्त करावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं प्रायश्चित्त आहे. म्हणून ताई प्रोड्युसर आहेत, त्यांनी ठरवावं पिक्चर रिलीज करायचा आहे का नाही करायचा. चालेल ना? रेकॉर्डिंग नाही मिळालं तुम्हाला तर सगळ्यांनी येस ऑर नो सांगा बरं. नाही, रेकॉर्डिंग सगळ्यांनी. नाही क्लासचं चालेल, रेकॉर्डिंग चालेल. असं नाही नाही झालं तर. नाही क्लासचं रेकॉर्डिंग होऊ द्या. फक्त बाकीचे हे जे लिमिटेशन्स किंवा हे जे आहेत ना, कसं एकदा दोनदा ऐकल्याच्या नंतर ते आणखी क्लिअर होतात टर्म्स. ऐका, मॅडम, दुसरा पर्याय असा आहे ताई, तुम्ही जीमेलला पाठवलं त्याला कष्ट आहेत थोडेसे. समजा तुमच्याकडे 70-80 लोक आले तर 70-80 जीमेल करावे लागतील. दुसरा भाग असा आहे की तो तिथून जर फोडून, इथे आम्ही असं बघितलेलं आहे, 10 मित्र ज्योतिषी असतील ना तर त्यांना घरी आपल्या इन्व्हाइट करतात. कळलं? असं आहे ताई. गॉट इट नाही, ना? सगळ्यात बेस्ट बेस्ट एक उपाय सांगू का मॅडम? बोला. हा सांगा ना. तुम्ही क्लासची ती काही ठेवा. ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे त्यांच्यासाठी 2,000 रुपये एक्स्ट्रा ठेवा. असं फी. करू. त्याच लोकांना फक्त रेकॉर्डिंग पाठवा. हा, मग मी हायर करीन. नाही, समजा तुम्ही आता 1,500 मी किंवा हायर करीन आणि जीमेल त्यांनाच नाही पाठवीन. नाही नाही जीमेल पाठवीन. हा, ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे त्यांना 1,000 रुपये जास्त फी. हा चालेल. त्यांनाच फक्त रेकॉर्डिंग पाठवायची. त्यांना पाठवायचं. नाही, जीमेल ऐका, जीमेल करायचं. जीमेल. त्याच्यामध्ये ताई असं आहे की तुम्ही ते रेकॉर्डिंग युट्यूबला ऑर्डर केली की ते स्टॉप होईल, म्हणजे नो बडी कॅन वॉच इट. हा, हा, तो एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही रेकॉर्डिंग ओपन करायचंच नाही. म्हणजे त्यांनी कितीही उड्या मारल्या, काही खोदाखोदी केली तरी त्याला ना तेल सापडणार ना पाणी सापडणार. कळलं? मग ती बरोबर. सिस्टीम म्हणतो सर मी. खरं फक्त जे लोक जेवढे क्लासला येते तेवढे जे मेल घेतले आणि ते मेलची हा सिस्टीम चालेल ना. तर त्यांना तो ओपन होईल. फक्त बाकीच्यांना तो ओपन होणारच नाही. मी तो ते प्रायव्हेट करीन. नाही, मी पण लोक तेवढं करून करीन. सगळ्यांनी मला हे बघा,
ईमेल हा. आयडी देऊन ठेवा तुमचे. मग मी काय करेन, सगळे पूर्ण ताजिकचे सगळे क्लास झाले ना की एकदाच सगळी लिंक आहे ना, आता मधू ती काय म्हणते निमकर आहे, तिने कसं सगळ्यांना छान एकत्र लाईनीत लिंक पाठवली, तसं मी जे जीमेल देतील ना त्यांना मी ते पाठवीन, असं करीन. आता ऐका, आमचा एक लेक्चर आहे, आम्ही अजूनपर्यंत एकही लेक्चर उघडलेलं नाहीये, आम्ही बंदच ठेवलेलं आहे. किती लोकांनी खोदाखोदी केली, त्याच्यातलं लेक्चर जोपर्यंत मॅडम करणार नाहीत तोपर्यंत होणारच नाही. नाही ते एक आहेत रघुनंदन पांबडी म्हणून, हा. ते पैसे नाही, घेतात, हे सगळी कामं करायचे 2,500-3,000 घेतील माझ्याकडून, मग ते त्यांना द्यावे लागतील मला यू आर गुड पे सगळ्यांना मास्टर. पर्सनली जीमेल, कारण मला ते नॉलेज नाहीये आणि मुलाला माझ्या वेळ नाहीये किंवा सुनेला हे सगळं लफडी करायला. आमच्याकडे पण नॉलेज नाहीये. आता आम्ही कुवल मॅडम करतात आणि मला रेकॉर्डिंगची काही, मी माझे स्वतःचे ते पिक्चर पण कधी रघुनंदन पाहिले पांबडी नाही. माझ्या घरी येतील आणि माझ्या मोबाईल वरून मग आपलं सगळं ताजिकचं झालं ना की त्यांना मी जेवढ्यांची नावं देईन ना आणि ईमेल आयडी तेवढ्यानंच ते पाठवतील. असं करू शकतो, पण आधी एक एक नाही द्यायचं, एकदाच सगळे सलग लास्टला. कारण आधी दिले ना तर काय करतात, ऍबसेंट राहतात नाही नाही, आणि अगोदर फक्त बिलकुल नाही. रेकॉर्डिंग बघतात. तसं नाही, नाही अगोदर करायचं. नाही, अगोदर नाही. अगोदर रेकॉर्डिंग नाही. हा तुम्ही बघा जे आता. सांगितलंयत ना, तुम्ही जे सांगितलंयत ना ते आज्ञापालन मी करीन. मी फसवणार नाही. तुम्हाला कुणाला पाठवलं त्यांची नावं पण देईन. नाही, मला देऊ नका. बघा, शेवटी प्रोड्युसर तुम्ही आहात मॅडम, यू आर गोइंग टू लूज. लोक मला बघतील हो, मी शेवटी कर आहे, तुम्ही प्रोड्युसर आहात, कळलं? बरं ठीक आहे, ठीक आहे, हा. चालेल. पण हे आता आम्ही जे संवाद केला त्याच्याबद्दल काही कोणाला आक्षेप आहे का? असेल तर सांगा. एकेकाने आपला माईक उघडा आणि ताजिक मध्ये डेमो लेक्चरला येणार की नाही ते सांगा बरं मला आधी. 7 तास तर फ्री लेक्चर आहे मंगळवारी. मंगळवारी ना सर 7 वाजता. प्रत्येकाने ओपन करा, सगळ्यांनी ओपन करा, एकेकाने बोला. बोला मॅडम मी प्रतिभा जोशी एकेकाने. हा, कोण बोलतंय? मी कोर्सला पण येणार आहे आणि डेमोला पण येणार आहे. कोण? पण नाव काय? नाव सांगा बरं. नागरगोजे. ओके ओके. प्रख्यात व्यक्ती आहेत त्या. हा, बाकीच्यांनी बघा, बाकीच्यांनी बोला आता मी एकेकाने. प्रतिभा जोशी, मी डेमो आणि कोर्सला येणार. ओके, अजून नेक्स्ट. उमा देशपांडे, डेमो आणि कोर्स पण. पटापट पटापट बोला. मॅडम मेघश्याम पाठक, डेमोला येणार, क्लासचा नंतर बघतो. ओके, नेक्स्ट. डेमो आणि मी डेमो अटेंड करेन. ओके ओके, नेक्स्ट. महेंद्र जोशी, डेमो आणि क्लास. मॅडम मधू next. बोलते. मधू बोलते. मॅडम बोलायची गरज आहे काय? आम्ही येणारच आणि तू सगळे बोलते. येणार, मला खात्री आहे. हो ये. आणि अशी या संधी वेळेला आम्ही लेक्चर कोणालाच ऐकायला माझ्या नाही. घरीच हे आहे. परफेक्ट, हो हे हो परफेक्ट मुंबईकर आहेस ना, घरी आहे माझ्या आणि घरात हॅलो. आपण एकत्र ऐकू. परफेक्ट उत्तर येस दिलं. येस, नेक्स्ट नेक्स्ट. मस्त मस्त. अनंत जोशी, सातारा, डेमोला येणार. ओके, आणि याला नाही, क्लासला नाही. जास्त मी नंतर सांगतो. ओके, पण या, हॅलो, माझी क्लासला. इच्छा आहे, तुम्ही यायला पाहिजे. यू हॅव टू कम. नेक्स्ट नेक्स्ट. हॅलो, क्लासला आणि डेमोला येणार. कोण बोलतंय? नाव सांगा बरं. सरोदे. ओके, नेक्स्ट. मॅडम सुनील स्नेहल कुंभोजकर. हा, बोला. मॅडम 1 महिन्याची गॅप ठेवा. नाही, सॉरी Demo. सॉरी, नो लाड नाही. धनंजय चौगुले, लाड नाही, लाईनीत. हे पण आम्हाला लगेच आज्ञापालन होतच करायचंय नाहीये. गुरूंच्या. डेमोचं झाल्यानंतर थोडा वेळ आहे ना मध्ये. हो महिनाभर ते gap. अगं ते फिरायला जाणार आहेत नेपाळला, म्हणून ते बोलतायत. नाही, छान. 1 महिना गॅप ठेवा, 1 महिना गॅप. नाही, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही 1 महिन्याने जॉईन व्हा. आधीचं सगळं तुम्हाला मी जीमेल करणारच आहे. बस. अरे ऑनलाईन बघायचं. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही फिरायला गेलात तरी संध्याकाळी 1 तास मध्ये ऐकायला बसू शकाल. थोडासा जरी ऐकलत ना तरी संदर्भ लागेल आणि मग मॅडम रेकॉर्डिंग देतीलच. म्हणजे एक जस्ट मांडवली सारखं सांगतेय की त्याच्यातनं असा मार्ग निघू शकतो की संध्याकाळी आणि नेपाळला हेडफोन घालून नेटवर्क येतं. बसायचं. माझा मुलगा गेलेला ऑफिसच्या कामासाठी, छान नेटवर्क येतं नेपाळला. डोंट वरी. मॅडम, आपली मी evening नेपाळला लाच गेलो तरी असणार. 10 दिवसच जाणार आहे हो नेपाळला, फक्त 10 दिवसच जाणार. 1 नाही, महिना आपलं सुट्टी 2च मारून टाकली, दिवस त्याचं आहे नुकसान होईल ना. लेक्चर. सलग आता कंटिन्युटी नाही, ती चांगली आहे टायमिंग ना. मला नाही, मला टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. टायमिंग 8, काय आहे 8:30 तुम्हाला? असेल. नाही, तुम्ही 7ला म्हटलं तर मला शक्यच नाही होणार. मग आता मला अगदीच सगळ्यांची होत. अनुमती घ्यायला लागेल. 8 चालेल काय? हो
8 साडेआठ चालेल? साडेआठ नाही तुम्ही आता हट्ट आजही मी करता बघा अजून. मी 7:45 आलो, मला शक्यच होत नाही. मी आज 7:45 आलोय. मग 7 असेल तर मला शक्यच होणार नाही, बरं म्हणजे ठीक आहे कुठलाही मग क्लास. 8 8:30 नको 8 करूया 8. काय आहे सर पण दमतात ना, त्यांच्या विचार वयाचा नको का करायला? आज 75 वर्षाचे आहेत ते. त्यांचा विचार करून 8ला या, सायकलिंग करा, रनिंग करा, आय डोंट नो. 8ला तुम्ही हजर व्हायचे, दॅट्स ऑल. नाही, मी नेक्स्ट. मी ड्रायव्हिंग करतच येतो. ड्रायव्हिंग करत फक्त इचलकरंजीवरनं यायला मला वेळ होतो 8 वाजतात कमीत कमी. अहो पण तुम्ही ऑन द वे असताना ड्रायव्हिंग करताना ते साईडला मोबाईल आहे ना, तो नाही बघू नाही नाही नका, नाही पण ते कानावर जातील ना, नाही? नाही ड्रायव्हिंग करताना ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आणि उद्या काय मिसहॅप झालं तर बरं हू ठीक इज आहे मग रिस्पॉन्सिबल? 8. ओके 8 वाजता सगळ्यांना चालेल का? हो मॅडम, हे चालेल, मी आता येणार आहे. ठरवायला नको मॅडम, बघा आता ठरवायला नाही नको. नाही हे हे अजून बघा 8-10 दिवसांनी ठरवा. नाही, 7 सर नकोच. ऐक 7 वाजता नकोच. 8 8:30लाच ठेवा. हा बरं ठीक हे आहे 8 टायमिंग 8:30. 8:30चा सर टायमिंग चालेल ना? परफेक्ट आहे. सर 8:30 चालेल? हो 8:30 चालेल. नाही, बघा असं देवारे आहे, तिवारी सर सरांना विचारू दे, असं आहे. शिकवणार ताई ते. ताई तिवारी सर आता बोला. 8चा टायमिंग परफेक्ट टाइम आहे. आता लोक म्हणते मी 10 वाजता येईन, तर मग त्याला आता मला एक सांगा, आज आपल्याला झूम अवेलेबल आहे म्हणून, जर झूम अवेलेबल नसता तर काय केलं असतं? आपण वर्गात जातो होतो ना संध्याकाळी 6चा क्लास. मी 6चा क्लास सांगू आपण का? सर सांगताय, सर तुम्ही म्हणताय ना तसंच करूया. आपण हवं ना तर कमी वेळाची लेक्चर्स ठेवूया, जास्त लेक्चर्स करूया. म्हणजे जर डिले होत असेल, जास्त उशीर नको असेल ना, तर म्हणजे 2 तासाच्या 1 ऐवजी तासाचं आपण 1 1 तासाचं तासाचं ठेवूया. मग नाही नाही, खरी सगळ्यांचं गोष्ट सुवर्ण आहे, मध्य साध्य मान्य आहे. होईल. नाही नाही, होईल माझं का म्हणणं सर काय त्याच्यात ताई, शक्य? मॅडम सांगतो की आपण पूर्वी झूम नव्हतो त्यावेळेला आपण क्लासला जातच होतो की नाही. 6 वाजता क्लास असायचा किंवा 7 वाजता असायचा, हो सर. तेव्हा धावत पळत जातच होतो की नाही. मग आता जर समजा फॅसिलिटी आहे म्हणून त्याचा आपण ॲडव्हान्टेज घेतो, तर त्या ठिकाणी ज्या लोकांना समजा उशिरा येण्यासाठी असेल तर त्यांनी दुसऱ्या दिवशी किंवा नंतर त्यांचं लेक्चर जीमेलला त्याला अवेलेबल होईल. पण मॅडम नंतर 4 दिवसांनी ते डिलीट करतील, एवढं नक्की लक्षात ठेवा. कारण ते जास्ती दिवस प्रेझेंट राहिलं तर ते मिसगाईड होईल, त्याचा मिसयूज होईल. कळलं? आणि तुमच्या सर चालेल तुमची ना. लेक्चर्स आहे, तुम्ही नॉलेज देणार आहात, त्यामुळे तुमच्या आज्ञेचं पालन मी नाही करणार. नाही, आज्ञा नाही. याच्यात कसं आहे मॅडम, बी प्रॅक्टिकल. आता मला सांगा, हल्ली थिएटरचे शो सुद्धा कधी 5:30चे असतात, कधी 8:30चे असतात. तुम्ही थिएटरला 12 थिएटरचा पण इथे आमच्याकडे 42 थिएटर आहेत एका याला. 42 थिएटरमध्ये सुद्धा वेगवेगळे टायमिंग आहेत. मग लोक तिथे लागल्यानंतर धुरंधर असेल तर धुरंधर, मुरंदर असेल तर मुरंदर, त्या ठिकाणी उभे राहतात आणि बघतात. असं आहे ना. 27 थिएटर आहेत ठाण्याला, एका मॉलमध्ये, विवियानामध्ये. मी तर म्हणते सर तुम्ही रोज घ्या ना, रोज घ्या, नाही नाही, ताजी माझे थोडी लवकर दुसरे संपेल. माझे दुसरे क्लास आहेत ना मॅडम, हे कोण दुसऱ्या येणार नाही. क्लासवाल्यांना नाही रोज आम्हाला नाही सर शक्य. त्यांना जमणार रोज नाही. कसं बाकीचे जे आमचे पण आता क्लासेस माझं असतात. काय, मला काही काम धंदा नाही. मी आपला रोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळची तयारी करतो, क्लासच आहे. कळलं? खरं वीकेंड म्हणजे ना मॅडम, वीकेंडला कसं आपण 2च दिवस घरी असतात मिस्टर वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे बाकीची म्हणजे वेळ देऊ शकत नाही आपण. असं पण होतं, एक जरा फॅमिलीसाठी वेळ नाही देऊ शकत नेमका. वीकडेजला आपण कसं तरी एक वेळ म्हणजे संध्याकाळी काढू शकतो, असं एक माझं स्वतःचं मत आहे. म्हणून वीकेंडला मग कधीतरी मिस होतं एखादं, जाणून बुजून नाही, अजणतेपणी होऊ शकतं मग. आता बघा, मंगळवारचा एक क्लास माझा नाही आहे ताई, तर मंगळवार हा वीकेंड नाही आहे, तर त्या ठिकाणी 8 वाजता क्लास तुम्ही ठेवू शकता, 8 ते 9:30. नाही, मंगळवारी आता 7चं आपण मी सगळीकडे डिक्लेअर केलं आणि पाठवलंय ना, मग बरोबर आहे. त्याच्यात पण चेंज नको करूया. नाही नाही, मी मंगळवार पण मंगळवारी म्हणतात. मंगळवार रेग्युलर मग मंगळवारी चालेल, फक्त मंगळवार. हा, फक्त फक्त चालेल ना. मंगळवार. मंगळवार चांगलाच असतो. चालेल. सगळ्यांना मग एक मंगळवार चालेल ना? चालेल चालेल. हा, मग आता हे डेमो हो, लेक्चर चालेल. झालं ना की मंगळवारी 8 वाजता ठेवू आपण लेक्चर. येस. मग त्यांना चौगुलेना काय प्रॉब्लेम आहे का? चौगुले आहेत का? हरवले कुठे? दिसत नाहीत. आहे आहे आहे. हा, मग आता बघा, फक्त मंगळवारी लेक्चर होणार 8 वाजता. चालेल ना? आपण आता म्हणजे आठवड्यात मंगळवारी एकदा का मॅडम फक्त? हा, आठवड्यातनं एकदाच.
हो चालेल. आता हे चौगुल्यांचे लाड थोडेसे करायचेत ना, म्हणून बालहट्ट त्यांचा पुरवतीये. कोल्हापूर नाही, वासियांचा माझा बालहट्ट. बाल हट्ट पुरवू नका. माझा बाल हट्ट पुरवू नका. सगळ्यांना जे जमते त्यात मला जर शक्य झालं तर मी नक्की जॉईन होईल. नाही पण मला आता आम्ही माझ्या आजचा टाइम एकट्यासाठी तुम्ही काय ठरवलाय. करू नका. कुणाला वगळायचं नाहीये म्हणून हे नाही, वगळू सगळे नका. आताच प्रयत्न चाललेले आहेत. सगळ्यांना मॅडम घेऊनच मी नेमकर आठले मॅडम बोलतोय. वगळणं शक्य नाही. मॅडम मी आठले सर आठले बोला. बोलतोय. हा कसं आहे बोला बोला ना. आटले कोण साहेब बोला. बोलतंय? आटले सर. हा हो ते हो मेन हिरो आहेत. आटले सर, हम्म. तुम्ही काय बोलूच नका. तुम्हाला आम्ही ऑलरेडी ऍड करणार त्या ग्रुपमध्ये. पहिले तुम्ही पाहिजेतच, कारण लेक्चर आहे, त्याचं लेखन तुम्ही करताय. नाही पण ह्याचं आपण मी म्हणतो करीन ना असं नाही ना. शंकराला जाताना नंदीचं दर्शन आवश्यक आहे, नाही तसं नाही पण आटले सर तुमचा ओपिनियन आता आवश्यक आहे ह्या विषयावर. हा बरोबर ना? होय, रेकॉर्डिंग बरोबर, छान बोललीस. रेकॉर्डिंग जर मिळणार नसेल तर नोट्स तरी पाहिजेत. नोट्स हा मिळणार आहेत. हा हा. कलर नोट्स मिळणार. मी स्वतः ते टायपिंग करून देणार. चालेल. मग काय प्रॉब्लेम नाही ना सगळ्यांना? नाही नाही. काय इतर ग्रुपवर माझा तर ऑन अँड ऑन कॉन्टॅक्ट नाहीये, पण ह्या ताई ग्रुपशी आहे. तर ताई मग ह्या ऐका. ग्रुपशी मी हे केलं, तुम्ही ते ताई टाका सगळ्या ग्रुपवर, मग मी नाही नाही बनवून नाही देते एक तुम्हाला. मिनिट एक मिनिट. त्यांनी जे सगळ्या नोट्स टाकलेल्या आहेत ना त्या संस्कृत भाषेतल्या आहेत आणि हिंदी भाषेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फलित 0 आहे. जे फलित आपण नाही हा, फलित बिलकुल नाहीये. नाही आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त काय आहे की कल्पनाशक्ती जास्ती वापरलेली आहे आणि ती संस्कृतमध्ये आहे. त्याचं भाषांतर करता येणं मुश्किलच आहे. तुम्ही चॅट जीपीटीला गेलात तरी सुद्धा त्या ठिकाणी ते परमिटेड होणारच नाही, कारण तो सगळे सांगतो पहिला की यदा कदाचित चुका होऊ शकतात. कुंडलीचं भाषांतर किंवा एक्सप्लेनेशन तुम्ही जोपर्यंत आपलं एखाद्या व्यक्तीला डॉक्टर कसा थेटास्कोपने तपासतो तशी कुंडली तपासता आली पाहिजे असा कुठलाही तऱ्हेचा ग्रंथ नाही. माझ्याकडे एक पुस्तक होतं, ते 1882 सालचं होतं. त्याची किंमत 8 आणे होती त्यावेळेला, आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेला. आता मी शिकलो 2000 साली, मग 2005 साली मी शिकवलं. मग त्यावेळेला त्या पुस्तकाचं रेफर केलं होतं आमच्या गुरुजींनी, पण ते पुस्तक काय आम्हाला दिलं नाही. कळलं? ते फक्त, आणि ते सुद्धा अर्ध संस्कृत. त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत ना मॅडम, की कुंडली कशी बनवावी, म्हणजे पारंपरिकची कुंडली, त्याच्याकरता 100 पानं फुकट गेलेली आहेत. पारंपरिकची कुंडली बनवण्याचं पुस्तक आपण कसं घेऊ शकतो मला सांगा? आपल्याला ती कुंडली बनवता येते, सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे. ताजिकचं सॉफ्टवेअरच नाही आहे, असं आहे. आणि ताजिकचं जर सॉफ्टवेअर असतं तर आतापर्यंत बाजारामध्ये सगळं उघडकीस झालं असतं. हा भाग आहे. म्हणून मार्केट लुप्त डिपेंड. झालेलं ज्ञान आहे, लुप्त झालेलं ज्ञान आहे ते, लुप्त आणि होऊ ते पाहणार. सुद्धा पर्शियन नॉलेज आहे मॅडम, पर्शियाकडून आलेलं आहे ते. त्याच्यावरती अनेक ग्रंथकारांनी ग्रंथ लिहिले, अगदी 1700 साली 1800 साली पण लिहिले, पण त्याचं वितरण म्हणजे स्पष्ट असं झालं नाही. नाहीतर ताजिक आज लुप्त झालंच नसतं, लोकांनी त्याच्यावरती अमाप पैसे कमवले असते. ताईंना एवढीच विनंती करतोय मी, ताई तुम्ही प्रोड्युसर आहात, पिक्चर फुकट घालवू नका. ओके, येस सर. हा, आणि तुम्हाला जर विकायचं असेल तर फुल्ली परमिटेड आहे, पण ते जीमेलवरती. ओके. तुम्ही उद्या समजा 600 लोक आहेत, 1000 लोक आहेत, ताजिकचं लेक्चर हवं असेल तर तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला जीमेलवरती फॉर 3 days अवेलेबल 1 लेक्चर. आता बघा पावले सर करतात, ते नेहमी सांगतात 3 दिवसासाठी उपलब्ध, जास्ती दिवस परमिटेड नाही. इथे तुम्हाला बरोबर. माहिती नाही की लोक आपलं दुकान बादला लगेच थाटतात. पायरसी हा, सर, पायरसी. yes. तर हा, बोला. मेधल कुलकर्णी सर्वतोभद्रचे व्हिडिओ देतात हा फक्त 3 महिन्यासाठी आणि हा 2,500 रुपये घेतात. मी चौकशी केली होती, म्हणजे आपला क्लास चालू व्हायच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी जेव्हा मी पुस्तक घेतलं त्यांच्याकडे, तर त्या म्हणल्या की माझे व्हिडिओ आहेत 2,500 रुपयाला, तुम्हाला फक्त ते 3 महिने ते ऑटोमॅटिक उडून जातात आपल्या लॅपटॉपवरनं. नाही उडून असं नाही जात, ते. ते तिकडून कट करतात. हा, तेच ते आहे. युट्यूबला तशी सोय आहे सगळी, काय हल्ली ॲडव्हान्स झालेलं आहे.
आफ्टर 3 90 महिने days it will be deleted. चौगुले साहेब हम्म. ते ज्या वेळेला आपल्याला देतात ना त्याच वेळेला ते हा, पुढचं डिलिमिटेशनचं जे टायमिंग आहे ते टाकून ठेवतात ते टाकून ऑटोमॅटिक द्या. ते ते वर्षभर ऑटोमॅटिक डिलीट होतं. 3 महिन्याऐवजी वर्षाचं टाकलं तर वर्षभरही आपल्याला पाहता येतात पण ते बरं. ठेवत नाहीत आणि अगदी ते सगळं नाही सांगतात ते त्यांचं हल्ली तो व्यवसायाचा भाव घे, व्यावसायिक दृष्टिकोन आहे तो, अहो ते व्यावसायिक दृष्टिकोन. पुस्तक सुद्धा मीच लिहिलेलं आहे. त्या पहिला माझ्याकडे हो, शिकल्या सगळ्यात पहिली तुमचं मी मनोगत मध्ये तुमचं नाव लिहिलंय ना त्यांनी, हा मनोगत सगळी मध्ये. स्टोरी लिहिली आहे की कसं शिकलो काय. आम्ही उद्घाटन केलं, त्याचं व्हिडिओ शूटिंग काढलं, आचार्य बोलवले होते त्याच्यामध्ये, हे शंकराचार्य बघा, होते. हा आहे ते हिरव्या रंगाचं ते सगळं कंपोजिंग, ते गोल चक्र जे आहे ते सुद्धा मी बनवून दिलं होतं. टायपिंग सुद्धा केलं होतं. टायपिंगमध्ये हो ना ह्याच्यावर. हा हं. प्रिंटर सुद्धा आमचाच होता. दिसतंय का? हा हं. माझं लक्षात आहे. माझे 2002 साली मीच हे केलं होतं ना. त्यांची हं. मेमरी शार्प आहे सरांची. कोण त्याच्याशी मेमरीचा हात नाही धरणार. नाही तसं नाही मॅडम, आता काय आपण एकदा दिलेलं आहे त्यांना, ते त्यांनी ऑपरेट केलं, त्यांनी चांगल्यापैकी त्याचा उपयोग केला. पण शिकवताना काय झालं गंमत, की बऱ्याचशा शिकवताना जसं आपण इन डिटेल्समध्ये आता चर्चा करतो तशी चर्चा करत नाहीत त्या शिकवताना मग तिथे एका खिडकीत बसून नंतर वाचन करून देतात. त्या डायरेक्ट असं शिकवत नाही. शी इज अ रीडर, शी इज नॉट टीचर, टीचर. शी इज रीडर. बरोबर. आता रीडिंग करून मी पेपर वाचून तुम्हाला दाखवीन तर किती वेळ लागेल. काही लोक असतात महाभाग की पुस्तक वाचून, मी एका ग्रुपला आहे तिथे चांगली चांगली पुस्तकं इंग्लिशमध्ये वाचली जातात आणि मग ते कथाकथन करायचं. कोण वाचतं? त्याला काय अर्थ नाही. ते ऐकत नाही. व्हॉइस रेकॉर्डिंग कोण ऐकत नाही. आणि काय आहे ना सर, त्या जोशमध्ये आपण लिमिट ठेवलं म्हणून अभ्यास तरी करतो, नाही तर डिजिटल रद्दी सुद्धा त्याची तयार होते. म्हणजे जे लोक हो असं हो कॉपी वगैरे ज्यांना मारायचं नाही, ते त्यावेळेला जर त्यांनी केलं नाही तर मग सुद्धा ते करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना ते काय त्याचा उपयोग सुद्धा राहणार नाही. मग नुसतं लाईफ टाईम घेऊन बघणारच नाही तर काय उपयोग. नाही, आता माझे 460 जवळपास लेक्चर यूट्यूबला आहेत. दुसऱ्या ग्रुपचे माझे 500 लेक्चर आहेत. म्हणजे 1200 लेक्चर जवळपास आहेत ग्रुपला. पण त्याच्यातले आम्ही काही डिलीट करून टाकलं. आता नाडीचं लेक्चर विचार करा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना मॅडम की त्या ठिकाणी एका अंशाला 5 नाड्या आहेत. 1 अंश म्हणजे किती झाल्या? 12 कलेची एक नाडी आहे. कळलं का? आता 12 कलेच्या याच्यामध्ये आपण विचार केला तर 4 मिनिटाचे 5 भाग केले. 4 मिनिटाचे 5 म्हणजे 200 24 240 भागिले 5 तर किती सेकंद होतात? त्या सेकंदाचं उत्तर त्याच्यामध्ये नाडीमध्ये देता येतं. असं आहे. म्हणजे ते उपलब्ध आहे. माझं कंठस्थ आहे ते, काय मला रिपीट करावं लागणार नाही. नाडी लास्ट स्टेज आहे. म्हणजे 12 कलेची म्हणजे विचार करा तुम्ही. इथे तर आपण नॉर्मल 3 अंश 20 कलेचा आहे. देवकेरलम चंद्रकला नाडी एका स्लॉटमध्ये 150 नाड्या आहेत. गुणिले 12 म्हणजे 1800 झाले. त्याच्यामध्ये 1 अंशाला 5 नाड्या आहेत. आता 1 अंशाला जर 5 नाड्या असतील तर कितीचा भाग झाला सेकंदामध्ये? 48 सेकंद होय सर. नाही का? म्हणजे बिफोर 1 मिनिट काही घटना होऊ शकतात असं आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला लग्नाचा जो बिंदू आहे, ग्रह एक वेळेला प्ले करताना यू कॅन फाइंड आउट की त्या ठिकाणी ग्रहाची नाडी कुठली आहे. पण लग्नाची नाडी कशी काढणार? स्थान कसं तयार करणार? असा भाग आहे ना. आपल्याला जे लग्न मिळालेलं आहे त्याच्यामध्ये टॉलरन्स जर मोठा असेल तर नाडी पक्की होत नाही. मी तुम्हाला हे पोस्ट करतो माझं हे आहे ते, मग तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये कसं चक्र असतं ते. भगवान शिवाचं शास्त्र आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कळलं? मग भरपूर विद्या आहेत पण त्या विद्या तुम्ही साकार केल्या पाहिजेत. आपल्याकडे काय झालं, डिजिटल मीडिया जोपासून आला ना तेव्हापासून तिथे चोरी चकाटी जास्ती वाढले आणि लोक लगेच तुमच्या बाजूला दुकान थाटतात. ते ॲक्च्युली चुकीचं आहे. तुम्हाला ज्ञान नसेल तर दुकान उघडू नये. त्याच्यामध्ये फसवणूक होते. असं आहे. बोला आणखी ताई.
काय नाही नाही, म्हणायचं छान तुम्हाला? झालं. आपल्याला जो फावला वेळ होता त्याच्यात तुम्ही ताजिकची थोडी बहुत माहिती दिलीत, नाही, लोकांची मंगळवारी मी तुम्हाला कमिटमेंट कम्प्लीट कळली. सगळं क्लिअर करणार मंगळवारी. येस 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 आणि येस येस. तिथे छापील प्लीज कुंडली कशी, एव्हरीबडी जॉईन ऑन ट्यूजडे. मी तुम्हाला एक नमुना म्हणून पाठवतो की आम्ही कुंडली कशी डिस्प्ले करतो. आता इथे तुम्ही डिस्प्ले पण शिकून घ्या. त्या डिस्प्लेवरती नंबर ऑफ योग जे आहेत त्याचे गणित कॅल्क्युलेशन विदाऊट एनी मॅथमॅटिक्स आपण शिकायचे, विदाऊट एनी पेन, वर्बली. मग त्या ठिकाणी तो योग त्या ठिकाणी गोचरीमध्ये कसा सांभाळायचा. आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता तुम्ही पाहिजे तर आमचा उद्या क्लास आहे. यू आर रिस्पेक्टेड, यू कॅन निश्चित तुम्ही येऊ शकता, सहभागी होऊ शकता. यू आर वेलकम. आणि तुम्ही बघा आम्ही काय शिकवतो ते. किती वाजता आहे क्लास? 7:30. 7:30. हां, मग तुम्ही 7:30. लिंक आपल्या या ग्रुपवर पाठवा. मी पाठवे. हां, बोला मॅडम. उद्या सोमवारी का? मग उद्या सोमवारी का? आज सोमवारी. रविवारी. आपलं डेमो लेक्चर मंगळवारी आहे. ते म्हणतात की त्यांचा ग्रुप आहे ना वेगळा हो ज्योतिषशास्त्राचा, हो त्याच्यावर उद्या कसलं तरी लेक्चर आहे ते ऐका. म्हणजे आम्ही उद्या कसं शिकवतो ते कळेल. उद्या मग उद्या आपण अटेंड ताजी करायला हरकत नाही. उद्या ताजीचंच लेक्चर आहे आणि ॲडव्हान्स आहे. ऍडव्हान्स. ओके. चालेल ना, आम्ही सगळेच अटेंड होऊ. तुम्ही या ग्रुपवर टाका ती तुमची लिंक, आम्ही सगळेच अटेंड होऊ. चालेल. ताई, ओके. जर समजा लाईट वगैरे गेल्या तर मग आपल्याला अभ्यास कसा होणार आपला? तुम्ही सॉफ्टवेअर नाही म्हणता तुम्ही ताजिकचं. सॉफ्टवेअर नाही आहे ताई. मी सांगतो ना, ठीक मला आहे, हे ठीक आहे, सॉफ्टवेअर जर आलं असतं ना तर तिथे धमाल झाली असती. ठीक आहे, सर काय हरकत तुम्ही नाही. आम्हाला शिकवा. सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं काम मी करते. नाही होणार ताई, नाही तर एवढ्याला का? झालं असतं एवढ्याला बघूया झालं. ना, बघूया. आमच्या घरात 2-2 आहेत IT वाले. ठीक आहे, करा. मग काय तुमचं काही प्रश्नच नाही. मग तुमचं नाही, मी गोणी ते गुरु तुम्हाला देणार. आहे, मग उच्चीचा गोणीभर गुरु पैसे. आहे, सगळं साध्य होऊ शकतं त्यांना आता. आमचा चितळे करतात ते. चितळे नाही करत. सरांना जमेल का? नाही, चितळ्याचं सॉफ्टवेअर ज्यांनी मीच बनवलेलं आहे. मीच बनवलेलं ज्यांनी आहे. सर्वत्र भद्रला तुम्ही जी मदत केली त्यांना, तशी ताजिकसाठी करू शकाल का? नाही होत ना ताई. नाही ताईला होत. सांगितलं असतं मी. ताई, आमचा हा हा उमेशभाई गोणीभर पैसे ठेवायचा. त्यावेळेला 500ची नोट नव्हती, 100च्या नोटा होत्या. गोणीभर नोट. किती रेशनची गोणी असते ना तेवढ्या. 500ची नोट नव्हती त्यावेळेला. असं आहे. त्यांनी पहिलं मोबाईलमधलं सॉफ्टवेअर बनवलं होतं. 5-5, 6-6 हजार रुपयाला जे ॲस्ट्रोचेज आपण वापरतो ना, ते सॉफ्टवेअर 5-5 हजार रुपयाला अशी लोक थप्पी घेऊन बसले होते. बरोबर. दुनिया है, दुनिया देखना चाहिए. चलो मंगळवारी आणि उद्या भेटूया. ठीक आहे, हा, नक्की. मग उद्या 7:30ला आमची उद्या टीम येईल तिथे. मी आम्ही तिथे तुम्हाला ऑब्झर्वर असू. तिथे कोणीही प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त ऐकायचं काम करायचं. आपण दुसऱ्यांच्या शाळेत जाणार आहोत. आलं लक्षात? हो. हा, आणि ते ऍडव्हान्स डाऊट लेवलचं आहे, आपल्या आपल्याला क्लासमध्ये बेसिक पण विचारायचे. अजून झालं नाहीये. हो. देवारे सर, या क्लासचे खूप खूप आभार. गुरुवर्य म्हणून थँक्यू. तुमचे सर थँक्यू. सर, सर तुमच्याकडचं 1% जरी आम्ही आत्मसात करू शकलो तरी आम्ही बरंच पुढे जाऊ. नाही, तुम्ही 100% आत्मसात कराल अशा माझा विचार असतो. मी कधीही शास्त्रामध्ये अशी कंजूसी किंवा लपंडाव केलेला नाही आणि करणार पण नाही. शास्त्र भगवंताचं आहे. याच्यामध्ये मी जर चुका केल्या तर मला प्रायश्चित्त करावं लागेल. मग उद्या सगळे येणार ना सरांच्या क्लासमध्ये? हो. तर तोंडाला चिकटपट्टी लावून बसायचंय, डाऊट्स विचारायचे नाहीत. नाही डाऊट्स विचारणार आपल्या तर. क्लासमध्ये. नाही, एक मिनिट ताई ऐका. विचारलं बोला. तरी सुद्धा हरकत नाही. फक्त पहिला समजून घ्या काय आहे ते. नाही, आम्हाला कळलेलं आहे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये फार कडक वागता. मग आमच्या मुलांना नाही, त्रास कडक होईल म्हणजे तुमच्या नाही, शिक्षेचा. नाही, कडक काय माहिती का सांगतो. कॅमेरा बंद हा कंपल्सरी भाग आहे. ते कडक आमच्या तो भाग. विरोधात. हा, नाही काय गमत आहे. मग लक्ष लोकांकडे नसतं, भलतंच काहीतरी करत असतात ते. नाही असं आहे. हो, सगळे ओळख होते ना तेवढी. नाही, आमच्याकडे त्या ज्या महिला आहेत ना त्यांना कॅमेरा उघडायची परवानगीच नाही ना, पुरुषांना उघडायची. पण मी कॅमेरा लावूच देत नाही तिथे. अच्छा असं आहे. म्हणजे सगळ्यांनी आम्ही कॅमेरे बंद शिस्तबद्ध. ठेवून राहायचे. हा, शिस्तबद्ध म्हणजे असं आहे की काहीतरी लोकांना वाटेल तसे प्रश्न, बेजबाबदार प्रश्न विचारतात. तसे बेजबाबदार प्रश्न विचारले तर त्याला काय अर्थ नाही ना. शिकायचं आहे, चांगलं ज्ञान शिकायचं आहे. प्रत्येक गोष्ट चांगली शिकवतो, टेरो शिकवतो, एंजल शिकवतो. पण त्या ठिकाणी
तुम्हाला प्रश्न असेल तर निश्चित आम्ही वेळ देतो 10 मिनिटं. आणि बऱ्याच मुली ज्या आहेत, छोट्या छोट्या मुली आहेत माझ्या मुलीसारख्या, मग त्या याच्यामध्ये त्या अतिशय हुशार आहेत. तर त्यांचे प्रश्न ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की खरोखर प्रश्न काय विचारतात. आणि त्या मग ते ताजिकचं उद्या ते फर्स्ट लेक्चर आहे का? नाही नाही ऍडव्हान्स ताजिकचं? ऍडव्हान्स मध्ये आहे. ऍडव्हान्स चालू पण आता ते करतो फर्स्ट ना मी. लेक्चर आहे का चालू नाही कंटिन्युटी फर्स्ट मध्ये आहे? कंटिन्युटी मध्ये आहे. कंटिन्युटी मध्ये आहे. पण मग तुम्ही आमच्या अंदा डोक्यावरून जाणार हो. नाही डोक्यावरून काय तुमच्या विमानातून जाईल ते जाऊ द्या. पण ऍटलिस्ट बघायला हरकत काय आहे. बरं ठीक लेक्चर आहे, ऍज कशी यू विश. होतायत त्यांची पद्धती आहे की मॅडम कसे नाही नाही करतायत ते तसं बघायचं. डोक्यावरून काय जातंय हे तरी कळेल आपल्याला. अशी आपल्याला शास्त्रात कधी भीती बाळगायची नाही. अहो केपी आणि बरोबर. कंठस्थ शिकवतो. तुम्ही आता आपल्या ह्या फक्त आणि आता ह्या ग्रुपवर सर जी लिंक पाठवतील ती कोणीही कॉपी पेस्ट करून दुसरीकडे पाठवली तर त्यांना शासन केले जाईल. ती फक्त ह्या ग्रुप पुरतीच मर्यादित असेल सरांची लिंक. आलं लक्षात? ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. तर मी सर धन्यवाद. गुड नाईट. मॅडम धन्यवाद. गुरुवर्य देवारे सर धन्यवाद. तुमच्यामुळे हे नवीन ज्ञान प्राप्त झालं. हो सर सर लिंक सरांना सर तुम्ही धन्यवाद. लिंक पाठवा देवारे या सर ग्रुपवर धन्यवाद. पाठवा. खूप छान वाटलं. पाठवतो सर मॅडम. तुमच्यामुळे आम्हाला सर्व बद्दल शिकायला मिळालं. थोडंफार हो कानावर आलं आमच्या. शिकायला काही पूर्ण शिकून नाही झालं, पण थोडंफार माझ्यामुळे कानावर आलं. नाही. वेगळाच ऐका खेळ. ऐका माझ्यामुळे नाही. हे परमेश्वराचं शास्त्र आहे. तर त्या ठिकाणी माझी जबाबदारी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. हा आमच्या गुरुंचा परमेश्वराने आदेश आहे. तुम्हाला आमच्याकडे पाठवलं ना, पण परमेश्वराने तुम्हाला आमच्याकडे पाठवलं ज्ञान द्यायला. आता काय तुम्ही समजाल ते आणि पण तरी सुद्धा परमेश्वराचं रूपच आहे. जे आहे ते परमेश्वराचं नाही म्हणत मी सर, पण तुम्ही ऋषितुल्य आहात आमच्यासाठी. हो हो आणि हे खरं आहे. 28 जुलैला अनिरुद्ध नक्षत्राच्या बॅनर खाली जी गुरुपौर्णिमेचं आम्ही करतोय तिथे झूम वर तुम्ही या. ही मी विनंती. एक सामान्य मला गुरु बोललेलं पण आवडत नाही. कॉमन मॅन. तर एक विचारू बोला बोला मॅडम. काही नाही, मी आज उशिरा जॉईन झाले, बाहेर गेलते साखरपुड्याला, म्हणतात उशीर झाला. तर जर काही शंका असली तर एखाद्या ग्रुपवर टाकू का? पण आता मी हो मगाशी बोलणं झालंय ना. मगाशी मी काय बोलल्यावर काय ऐका 10 मिनिटच होते आलते शेवटचे. तुम्ही विचारा ना, आता विचारू शकता. असं काही नको 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 नको, आता जायची वेळ झाली. आपण बरोबर. ठीक. शुभरात्री. ओके. शुभरात्री धन्यवाद मॅडम. सगळ्यांना. धन्यवाद. छान झालं आजचं सेशन. सर्वांनी हो छान मंगळवारी या. झालं. हो आपण शुभरात्री आणि उद्या सगळ्यांना. पण खूप ते सर लिंक धन्यवाद जी सर पाठवणार आहेत मॅडम. ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू उद्या थँक्यू तोंडाला एव्हरीबडी. चिकटपट्टी सर्वांना लावून येतो शुभरात्री. आणि परवा विचारायला येतो काय अडलेलं. चालेल. उद्या ऐकून घ्या आणि परवा आपल्या क्लासमध्ये सगळ्यांनी डाऊट विचारा. ओके. ओके? येस आपला मॅडम. क्लास म्हणजे आपलं घर आहे ते, होय की नाही? मग आपल्या घरात चालतं आपण प्रश्न विचारले तर. दुसऱ्यांच्या घरात जाऊन शांत राहायचं. सगळे बोलले पाहिजेत किती गुणी विद्यार्थी आहे ते असं. ठीक आहे मग. सर्वांना चला. शुभम भवतु. थँक्यू. आजचं सुद्धा जे काही लेक्चर झालेलं आहे ते मी पाठवणार. मी कमिटमेंट प्रमाणे मॅडम पाठवणार आहे. ओके? मॅडम तुमचे पण आभार. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. तुमचे तुम्ही पण आयोजन केलं सगळ्यात मोठे आभार. त्यामुळे तुमचे पण आभार. जे थँक्यू. उपस्थित होते चौगुले त्यांचे सर. पण आभार. चौगुले सर छान झाले. तुमचे आभार स्पेशली. तुम्ही जी सगळे माझे जाहिरात कसले? बनवलीत, सर्वतोभद्रची जाहिरात बनवलीत आणि सगळीकडे पाठवलीत, त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ताजिकची जाहिरात पण तुम्हीच बनवायची आणि मला पाठवायची अरे आणि वा. इतरांना पण. ही हो, तुम्हाला आपलं जबाबदारी. काम चांगलं. नाही नाही तुम्ही बघूया. चांगलं करता, पॉझिटिव्ह आहात. तुमचा पण ठीक आहे. कर्करास आणि कर्केचाच गुरु आहे मला माहितीये. बाय बाय ठीक आहे. चला. एव्हरीबडी. थँक्यू. थँक्स फॉर ऑल. अमेरिकावाले हॅव अ नाईस डे. थँक्यू थँक्यू सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू बाय. बाय बाय. शुभरात्री.